आज आपण आपला कृषी भूगोल मधला कृषी GS1 ला जो कृषी टॉपिक आहे ते सुरू करतोय आपण. अं, जर तुम्ही पाहिलं तर GS1 मध्ये जवळपास 30 मार्काला हे टॉपिक विचारलं जातं. ठीक आहे. सो याच्यामध्ये दोन टॉपिक खूप जास्त महत्वाचे आहेत कृषीमधले. ठीक आहे. तसं पाहायला गेलं तर 3 टॉपिक कृषीमध्ये येतात. एक पहिला आहे कृषी परिस्थितिकी. कृषी परिस्थितिकी हा टॉपिक जो आहे तो खरं तर पर्यावरणामध्ये येतो. ते सगळे सिलेबस जर तुम्ही बघितलं तर पर्यावरणामध्ये ते कव्हर होऊन जातात. ठीक आहे. दोन टॉपिक उरतात कृषीमधले. एक आहे सॉइल किंवा मृदा आणि दुसरा आहे जलव्यवस्थापन. हे दोन टॉपिक आपण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत. ठीक आहे. आज तुम्हाला ज्या नोट्स प्रोव्हाइड केल्या आहेत त्या फक्त सॉइल आणि मृदाच्या आहेत. ऑलमोस्ट 135 पेजेसच्या त्या नोट्स आहेत एक्सक्लुडिंग PYQ. तर त्या 120 ते 125 पेजेसच्या नोट्स होतील. ठीक आहे. तर खूप डेप्थ मध्ये या नोट्स काढलेल्या आहेत. मृदावरती तुम्हाला 15 प्रश्न सुद्धा येऊ शकतात. 12 ते 15 प्रश्न मृदावरती येतात. तर ऑलमोस्ट ते सगळे प्रश्न इथून कव्हर व्हायला हरकत नाही. या नोट्सचा च्या सोर्स बद्दल बोलायचं तर 11वी-12वी चे स्टेट बोर्डाचे जे ऍग्रिकल्चरचे पुस्तक आहेत ते प्लस कात्यायन आणि PYQ असं सगळं कंपाईल करून आपण या नोट्स केलेल्या आहेत. ओके. तर आता मला वाटतं की याला 3 दिवस तरी आपल्याला ऍटलिस्ट लागतील हे कव्हर करायला. 135 पेजेस आहेत. तर याच्यानंतरचा जलव्यवस्थापन थोडासा कमी, तरी सुद्धा 60-70 पेजेसचे नोट्स असू शकतात. त्याचा नोट्स मेकिंगचं काम चालू आहे. आधी ठरलं होतं की बुक प्रिंट केल्यानंतरच आपण हे घेणार आहोत, पण बुक प्रिंटिंगला थोडासा वेळ लागेल. आणि मध्ये या वीकमध्ये आपण दुसरे लेक्चर घेणार होतो, तर ते ऍडजस्ट नाही झाल्यामुळे आपण आजचे हे लेक्चर कंटिन्यू करत आहोत. तर मृदाला आपण सुरू करूया. बघा त्याच्यामध्ये आपले कुठले कुठले पॉइंट्स आहेत ते बघू. पहिल्यांदा आपण बेसिक कॉन्सेप्ट नावाचा एक थोडा टॉपिक बघणार आहोत. त्याच्यानंतर रॉक्स अँड मिनरल्स बघणार आहोत. ओके. रॉक्स अँड मिनरल्स नंतर आपण सॉइल या टॉपिक कडे जातोय. त्याच्यामध्ये आपण सॉइल फॉर्मेशन, सॉइल प्रोफाईल, सॉइल एलिमेंट, सॉइल प्रॉपर्टीज, सॉइल प्रॉब्लेम आणि रिक्लेमेशन असे काही सब टॉपिक्स आहेत ते बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्लांट न्यूट्रिशन कडे जाणार आहोत. त्याच्यानंतर केमिकल फर्टिलायझर्स अँड ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि सगळ्यात शेवटी आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस. ओके. तर अशा प्रकारे आपण 1 बाय 1 सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत. चला, पहिला एक छोटा टॉपिक आहे बेसिक कॉन्सेप्ट. हा एक गोष्ट क्लिअर करतो की काही काही ठिकाणी तुम्हाला डबल दिसेल एकच टॉपिक. ते डबल का दिसेल की स्टेट बोर्डातून पण काढलेलं आहे, त्याच्यानंतर आपण कात्यायन पण वापरलं आणि काही ठिकाणी आपण YCM पण वापरले. YCMचं चॅप्टर नंबर किंवा टॉपिक नंबर 201 आणि 202 असे दोन टॉपिक आहेत तुम्हाला YCM मध्ये सापडतात. तर त्याचे सुद्धा नोट्स आपण याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. ओके. सो मृदासाठी तरी हे सफिशियंट आहे. ओके. याच्या बाहेर जाऊन तुम्हाला जर अजून काही ऍड ऑन करत असेल तर तुम्ही यांचे नोट्स बघू शकता. प्रेमराज चव्हाण सरांचे ते याच्यात जे नाही त्यातून ते ऍड करू शकता. पण आय डोंट थिंक त्याची काही गरज लागेल, ऍटलिस्ट कृषी भूगोल विचार करता. ओके. तर पहिला जो टॉपिक आहे बेसिक कॉन्सेप्टचा, त्याच्यामध्ये आपण बघा ऍग्रिकल्चर, ऍग्रोनॉमी, ऍग्रोनॉमिस्ट आणि क्रॉप प्रोडक्शन. याच्यामध्ये ऍग्रिकल्चरल म्हणजे काय, ऍग्रोनॉमी म्हणजे काय आणि ऍग्रोनॉमिस्ट म्हणजे काय, या तिन्ही वरती डेफिनेशन विचारून झालेली आहे. ओके. त्यांनी डेफिनेशन दिली होती, काय म्हणतात असं विचारलं किंवा डेफिनेशन विचारली सुद्धा होती. त्याने हे सगळे 11वीच्या ओल्ड स्टेट बोर्डातून आलेले प्रश्न आहेत. ओके. पुढे बघा ऍग्रिकल्चर. ओके. ऍग्रिकल्चर हा कुठला वर्ड आहे, लॅटिन वर्ड आहे, एक लक्षात घ्या. ऍग्री आणि कल्चरा अशा दोन शब्दाच्या ऍडिशन पासून ऍग्रिकल्चर सुरू झालेलं आहे. ओके. आता हे बघा, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तसा विचार करायला गेला की तुम्हाला सगळ्या ठिकाणी तुमच्या एसेचे पॉईंट्स मिळू शकतात. शेतकरी आत्महत्यासारखा विषय आला तर त्याच्यावरती या तुम्ही सगळ्या गोष्टी याच्यातला ऍड करू शकता. ओके. म्हणजे कसं तुम्ही शेतकऱ्यांचं प्रोडक्शन वाढवणार आहात हे तुम्हाला त्यात लिहावं लागणार. शेतकरी आत्महत्या हा विषय आला तर, किंवा तुम्ही जर थोडंसं एलॅबरेट करून सांगितलं की काय असतं शेती किंवा ऍग्रिकल्चर म्हणजे काय, हे तुम्ही एलॅबरेट करू शकता. ऍग्री प्लस कल्चर या लॅटिन वर्ड पासून आलेला आहे वगैरे असं. ओके. पुढे बघा, कल्चर हे शब्द लॅटिन वर्ड आहे इतकं लक्षात ठेवा. आणि खाली बघा ऍग्रोनॉमी हा ग्रीक वर्ड आहे. ओके. म्हणजे नॉमी ग्रीक वर्ड आहे आणि कल्चर हा लॅटिन वर्ड आहे. आता जो विचारला तर एक्सचेंज करू शकतो, कारण 11वीच्या पुस्तकामध्ये खाली वरच डेफिनेशन आहे, वरती ऍग्रिकल्चर खाली ऍग्रोनॉमी आहे. तर त्याला एक्सचेंज करायला काही विशेष वाटणार नाही. ओके. ऍग्रिकल्चर आणि ऍग्रोनॉमी हे लक्षात घ्या. ऍग्रोनॉमी हा शब्द आला की काय म्हणताल तुम्ही, ग्रीक आहे, आणि ऍग्रिकल्चर आला की काय म्हणतात, लॅटिन आहे. यात कन्फ्युजन झालं तर कसं लक्षात ठेवचाल, ऍग्री तरी सेम आहे, कल्चर आणि नॉमी याच्यामध्ये फक्त तुमचा फरक आहे. ओके. कल्चर या शब्दात एल आहे, एल तुम्ही लॅटिनला जोडू शकता. खाली नॉमी आहे, तो राहिला कुठं कशाला, मग तो ग्रीक राहिला. आलं लक्षात तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा
ऍग्रिकल्चर ही खूप मोठी टर्म आहे. इट इज अ ब्रॉड टर्म. ओके, याच्यामध्ये क्रॉप प्रोडक्शन सुद्धा समावेश होतो. आपण जनरली ज्याला शेती किंवा ऍग्रिकल्चर म्हणतो त्याच्यामध्ये फक्त आपण पिकांचा विचार करतो. तर ऍग्रिकल्चर ही खूप मोठी टर्म आहे. त्याच्यामध्ये पिकांचा बद्दलचा म्हणजे की पिकं पिकवणे किंवा क्रॉप प्रोडक्शन करणे हे आहेच. त्याच्याबरोबर लाईव्ह स्टॉक फार्मिंग, पशुपालन सुद्धा येतं, फिशरीज, मत्स्यपालन सुद्धा येतं आणि फॉरेस्ट्री सुद्धा येतं. ओके, या चारही घटकांना मिळून आपण ऍग्रिकल्चर म्हणतो. ओके, त्याच्यानंतर ऍग्रोनॉमी मध्ये बघा, ऍग्रोज प्लस नोमोज. ओके, ऍग्रोज म्हणजे काय, फील्ड, आणि नोमोज म्हणजे काय, मॅनेज. आता वरती ऍग्री दिले, ऍग्री म्हणजे सॉइल आहे, अग्रिकल्चर मध्ये ऍग्री म्हणजे सॉइल, आणि इकडे ऍग्रो म्हणजे फील्ड आहे. ओके, नोमोज म्हणजे मॅनेज, हे लक्षात ठेवा. च्या पुढे बघा, ही काय आहे, ऍग्रोनॉमी ब्रांच ऑफ ऍग्रिकल्चर सायन्स. ऍग्रोनॉमी छोटा पार्ट आहे. ओके, याच्यामध्ये डील्स विथ प्रोव्हाइडिंग फेवरेबल एन्व्हायरमेंट टू द क्रॉप फॉर हायर प्रोडक्शन. म्हणजे याच्यात काय करतो आपण, फक्त पिकांचा विचार करत आहोत. ओके, पिकांचं मॅनेजमेंट हा शब्द आला तर तुम्हाला ऍग्रोनॉमी सांगता आलं पाहिजे. इट डील्स विथ फील्ड क्रॉप प्रोडक्शन अँड सॉइल मॅनेजमेंट. दोन गोष्टींशी डील करतं. एक आहे सॉइल मॅनेजमेंट आणि दुसरं आहे क्रॉप प्रोडक्शनची. याच्यामध्ये काय काय होतं बघा, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, बॅलन्स्ड फर्टिलायझर्स, हर्बिसाइड कंट्रोल, इंटेन्सिव्ह क्रॉप सिस्टीम, मेकॅनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चरल, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ड्राय लँड फार्मिंग, असं वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॉप प्रोडक्शनचे संबंधित टेक्निक्सचा समावेश ऍग्रोनॉमी मध्ये होतो. ओके, पुढे, ऍग्रोनॉमी इज कॉम्प्रेहेन्सिव्ह सिंथेसिस ऑफ सेव्हरल डिसिप्लिन. ओके, ऍग्रोनॉमी मध्ये काय काय येतं बघा, एक येतं सॉइल सायन्स, दुसरा आहे ऍग्रिकल्चरल केमिस्ट्री, क्रॉप फिजिओलॉजी, प्लांट इकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, एनिमल सायन्स. आता एनिमल सायन्सचा इथं संबंध ऍग्रोनॉमी मध्ये कुठे होतो, फक्त खतांशी रिलेटेड येतो. ओके, आता एनिमलचा संबंध आपण ऍग्रिकल्चर मध्ये बघितलं होतं. ओके, त्यामुळे इथं खतांचा जर विचार केला तर एनिमल सायन्स आणि इकॉनॉमिक्सचा समावेश होतो. ओके, एवढ्यावरती किती प्रश्न बनू शकतात ते बघा. ऍग्रोनॉमी मध्ये कोणते घटक आहेत, ऍग्रिकल्चर मध्ये कोणते घटक आहेत, हे खाली एक्सचेंज करू शकतात. तुम्हाला ऍग्रोनॉमी मध्ये काय काय समावेश होतं हे विचारलं जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फिशरीज टाकलं जाईल किंवा फॉरेस्ट्री टाकलं जाईल. ओके, त्याला तुम्हाला एलिमिनेट करायचं आहे. ओके, पुढचा पॉइंट आहे आपला ऍग्रोनॉमिस्ट. आता ऍग्रोनॉमिस्ट कुणाला म्हणायचं बघा, एक्झामिन व्हेरी बेसिक component of soil and crop at subcellular and molecular level. तो असा व्यक्ती आहे की तो पिकांचा अभ्यास करत असताना किंवा मातीचा अभ्यास करत असताना सब सेल्युलर किंवा मॉलिक्युलर लेवलला अभ्यास करतो. म्हणजे एकंदरीत लॅब मध्ये त्याचा अभ्यास करणारा व्यक्ती जो आहे त्याला आपण ऍग्रोनॉमिस्ट म्हणतोय. Unreveals the genetic makeup of major crop in order to change their application, nutritive values or to the add medicinal value. Okay? पिकांचं उत्पादन कसं जास्त घ्यायचं, त्याच्यात कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, तुमच्या एकंदरीत लक्षात येत असेल तर सेल्युलर आणि मॉलिक्युलर लेवलवरती अभ्यास करतोय. ओके, ऍग्रिकल्चर मध्ये ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत आपण ज्या अभ्यासतो, सायन्स टेक मध्ये अभ्यासतो किंवा इतर ठिकाणी सुद्धा अभ्यासतो, त्या गोष्टींचा अभ्यास हा ऍग्रोनॉमिस्ट करतोय. हा फक्त शेतकरी नाही, पिकांचं उत्पादन घेत नाही, तर तो त्याच्यावरती रिसर्च टाईपची कामं करतो. ओके, हायली डेव्हलप्ड कॉम्पोनंट मॉडेल ऑफ क्रॉप वर अभ्यास करतो. लक्षात आलं, हायली डेव्हलप मॉडेलवरती तो अभ्यास करत आहे. म्हणजे काय, जेनेटिक मॉडिफिकेशन, विशेष करून जेनेटिक मॉडिफिकेशन वरती अभ्यास करणारा हा व्यक्ती असतो. ओके, खाली त्याची अजून एक डेफिनेशन आहे बघा, ऍग्रोनॉमिस्ट इज अ मॅन हु मॅनेजेस द इव्हेंट ऑफ क्रॉप प्रोडक्शन स्टार्टिंग फ्रॉम द प्रिपरेटरी टिलेज टिल हार्वेस्टिंग ऑफ अ क्रॉप प्लांट्स. हिज रोल इज वायडर दॅन द ऑर्डिनरी प्रोड्युसर. ऑर्डिनरी प्रोड्युसर म्हणजे कोण, शेतकरी. त्याच्यापेक्षा इथे जास्त मोठा रोल आहे. ओके, नाही तो शेतकरी सुद्धा असू शकतो, शेती पण करतोय आणि बाकीच्या सुद्धा कामं करत आहे. ओके, त्याच्यानंतर पुढं क्रॉप प्रोडक्शन या. आता याच्यावरती फक्त तुम्हाला जोडा लावायला प्रश्न आला तर येऊ शकतो, स्टेट बोर्डामध्ये आहे म्हणून. क्लासिफिकेशन बघा, याच्यामध्ये आहे पहिलं फूड क्रॉप, दुसरं आहे फॉडर क्रॉप, तिसरं आहे फायबर क्रॉप, चौथा आहे ऑइल क्रॉप, त्यानंतर ऑर्नामेंटल क्रॉप, फ्लॉवर क्रॉप्स आणि इंडस्ट्रियल और सेकंडरी क्रॉप्स. ओके, असे वेगवेगळे क्रॉप्स तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाईल की कोणत्या गटात कुठलं बसतंय. ओके, फूड क्रॉप मध्ये व्हीट आणि पोटॅटो हे तर ठीक आहे, तुम्ही अंदाज बांधू शकता. फॉडर क्रॉप मध्ये आहे ओट्स आणि अल्फा अल्फा, हे गवत महत्वाचं आहे, त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात नायट्रोजन मिळतं, तुम्ही वाचलं असेलच. ओके, त्याच्यानंतर फायबर क्रॉप मध्ये कोण आहे बघा, कॉटन आणि हेम्प, हेम्प म्हणजे ताग. ओके, ऑइल क्रॉप मध्ये आहे सिसम आणि ग्राउंड नट्स,
ऑर्नामेंटल मध्ये येतं क्रोटॉन आणि अल्टरनान्थेरा. ओके. त्याच्यानंतर फ्लॉवर मध्ये आहे मेरीगोल्ड, रोज, आणि इंडस्ट्रियल किंवा सेकंडरी मध्ये रबर आणि टोबॅको. हे जोड्या लावायला तुम्हाला हे येतील किंवा याच्या बाहेरचे येऊ शकतात, पण तुम्हाला फक्त क्रॉप ओळखता आलं पाहिजे की ते कोणत्या प्रकारचं क्रॉप आहे. पुढे, द प्रेफर एन्व्हायरमेंट ऑफ द प्लांट इज कॉल्ड हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सजीवाला हॅबिटॅट असतं. ओके. इथं आपण आता प्लांटच्या बाबतीत बघतोय म्हणून, तर प्लांटचं जे प्रेफर्ड एन्व्हायरमेंट आहे त्याला आपण काय म्हटलं पाहिजे? हॅबिटॅट म्हटलं पाहिजे. तर तुम्हाला असं विचारलं तर मराठी माणसाचं हॅबिटॅट काय आहे? मराठी माणसाचं किंवा महाराष्ट्रातील जाणाऱ्या व्यक्तीचं हॅबिटॅट कोणतं आहे? वट इज, आता आपण बघितलं हॅबिटॅट म्हणजे काय? प्रेफरेबल एन्व्हायरमेंट. ओके. कुठलं वातावरण आपल्याकडचं? हॅबिटॅट. हॅबिटॅट सांगत असताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे? एक भौगोलिक गोष्ट आणि वातावरणाचा विचार करून तुम्हाला सांगितलं पाहिजे. तर मराठी माणूस कुठल्या हॅबिटॅट मध्ये राहायला प्रेफरेबल आहे? कुठल्या? उष्ण प्रदेश, उष्ण कटिबंधीय प्रदेश. ठीक आहे. अजून? परफेक्ट उत्तर आहे. बरं, सह्याद्रीच्या आजूबाजूच्या प्रदेशचं जे वातावरण आहे आपलं कशा प्रकारचं आहे? उष्ण आणि दमट प्रकारचं आहे. तर उष्ण आणि दमट प्रकारच्या हवामानामध्ये आणि कोरड्या हवामानामध्ये राहण्याचं जे आपलं वातावरण आहे, हॅबिटॅट आहे, ते मराठी माणसाचं. तुम्हाला काश्मीरी माणसाचं तुम्ही काय सांगता? तुम्ही काश्मीरी माणूस कुठे राहतो? त्याचा हॅबिटॅट काय? बर्फाळ प्रदेश आहे. हे हॅबिटॅट तुम्हाला एन्व्हायरमेंटच्या अँगलने महत्वाचं, ते लक्षात घ्या. हॅबिटॅट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुढे, आता हा जो मुद्दा आहे तुम्हाला निबंधामध्ये ऍड करता येईल. खालचा जो मुद्दा आहे तो, द स्ट्रॅटेजीज ऑफ इम्प्रुव्हिंग द इंडियन ऍग्रिकल्चर. ओके. याच्यामध्ये काय आहे? सिरिल रिव्होल्युशन टू रेनबो रिव्होल्युशन. आपल्याकडे सिरिल रिव्होल्युशन झालेलं आहे. आपण ग्रीन रिव्होल्युशन जास्त करून सिरिलचा उत्पादनामध्ये वाढ केलेली आहे. आता आपल्याला जायचं आहे रेनबो रिव्होल्युशन कडे. ओके. म्हणजे काय करायचंय? डायव्हर्सिफाईड ऍग्रिकल्चर. रेनबो म्हणजे काय? 7 वेगवेगळे कलर. याचा अर्थ काय? अनेक गोष्टींना एकत्र करून तयार झालेली गोष्ट म्हणजे रेनबो. तसं आता आपल्याला सिरिल पर्यंत लिमिटेड असलेलं रिव्होल्युशन आपल्याला बाहेर जायचं आहे. आपण हे ग्रीन रिव्होल्युशन 2 मध्ये तुम्ही अभ्यासलं असेल. ओके. मनमोहन सिंगच्या काळामध्ये ग्रीन रिव्होल्युशन 2 आपण सुरू केलं. त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट असो, सॉरी ईस्टर्न भारत असो, ईस्टर्न भारतामध्ये आपण वेगवेगळ्या क्रॉपचं प्रोडक्शन वाढवण्यासाठीच सुरुवात केलेली होती. सिरियल्स बरोबर आपण त्याच्यामध्ये पल्सेस ऍड केलेले आहेत. त्याच्यावर कॅश क्रॉप सुद्धा ऍड केलेला आहे. त्याला आपण रेनबो रिव्होल्युशन म्हटलं पाहिजे. पुढे, ग्रीन रिव्होल्युशन टू जीन रिव्होल्युशन. ओके. ऍग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीला आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे काय त्यात केलं पाहिजे? आपण जीन रिव्होल्युशन मध्ये अधिक पिकं देणारी पिकं आपण शोधली पाहिजेत, नवीन पिकं निर्माण केली पाहिजेत, किंवा रोगांना प्रतिबंधित करणारी पिकं डेव्हलप केली पाहिजेत, किंवा इतर अजून काही प्रकारचे असतील, किंवा मेडिसिनल पिकं जी असतात त्याचा तुम्ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास करता GS4 मध्ये, ते असू दे. तर ते झालं जीन रिव्होल्युशन. त्याच्यानंतर ग्रेन रिव्होल्युशन टू फूड रिव्होल्युशन. म्हणजे काय? ऍग्री इंडस्ट्रियलायझेशन अँड अॅग्रो बिझनेस मॅनेजमेंट. ओके. उत्पादनाच्या पुढे जाऊन आपण अलाइड इंडस्ट्रीवरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. हा तिसरा पॉईंट सांगतो. आणि चौथा पॉईंट आहे फार्मिंग ऍज अ वे ऑफ लाईफ टू नॉलेज इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर. नॉलेज इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ओके. शेतकऱ्यापर्यंत कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी किंवा इतर इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे. त्याच्या संबंधित खूप काही गोष्टी तुम्ही सांगू शकता. आपल्या वेगवेगळ्या योजना आहेत. एक टीव्ही चॅनल आहे. काही दिवस 2015 मध्ये नरेंद्र मोदींनी कुठला टीव्ही चॅनल सुरू केला? 24 आवर्स शेतकऱ्यांसाठी, डीडी किसान. ओके. किंवा इतर काही आपल्याकडे अजून ऍप्स सुद्धा डेव्हलप केलेले आहेत. या गोष्टी त्यात तुम्ही इन्क्लूड करू शकता. ओके. ऍग्रिकल्चरल किंवा शेतकऱ्याची आत्महत्या या विषयावर जर निबंध आला तर या 4 पॉईंटवर तुम्ही ऍटलिस्ट 2 पेज लिहू शकता. ओके. त्याला तुम्हाला एलोबरेट करता येऊ शकतं आणि तुम्ही सहज लिहू शकाल. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, क्रॉप ग्रोथ इन इन्फ्लुएन्स्ड बाय. एक आहे जेनेटिक फॅक्टर आणि दुसरा आहे एक्सटर्नल फॅक्टर. क्रॉपचा ग्रोथ जेनेटिक फॅक्टरने इन्फ्लुएन्स होतो, ते खूप ऑब्विस आहे. ओके. त्याच्यानंतर एक्सटर्नल फॅक्टर कुठले कुठले असतात ते थोडंसं डिटेलमध्ये आता बघूया आपण. एक्सटर्नल फॅक्टर मध्ये आहे क्लायमेट. क्लायमेटमध्ये कुठल्या गोष्टी येतात? प्रेसिपिटेशन, टेम्परेचर, ह्युमिडिटी, सोलार रेडिएशन, विंड व्हेलॉसिटी अँड ऍटमॉस्फिअर गॅसेस. मोस्ट ऑफ गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश दिसतील बरं का. तुम्हाला जर काही कुठे प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायला सांगा, मी करतो त्यावेळेस. जनरली मी तिथं जिथं अवघड आहे त्या ठिकाणी मराठी लिहिलेलं आहे. ओके. आता प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस. त्याच्यानंतर टेम्परेचर तुमच्या लक्षात येतं, ह्युमिडिटी, सोलार रेडिएशन, विंड व्हेलॉसिटी आणि ऍटमॉस्फिअर गॅसेस. या सिंपल गोष्टी आहेत, लक्षात यायला काही हरकत नाही. या सगळ्यांचा समावेश तुमच्या क्लायमेटिक गोष्टींमध्ये किंवा क्लायमेटिक फॅक्टर्स मध्ये होतोय. त्याच्यानंतर पुढे आहे
इडॅफिक इडॅफिक कॉम्पोनंट म्हणजे सॉइल मधले कुठले गुणधर्म असतात त्याच्यावरून सुद्धा तुमचं पिकाचं प्रोडक्शन ठरतं. क्रॉप ग्रोथ बद्दल आपण डिस्कशन करत आहोत. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे बायोटिक. बायोटिक म्हणजे काय? लाईव्ह फॅक्टरचा आपण विचार करतो. इफेक्ट ऑफ मिक्स्ड क्रॉप आणि अनवॉन्टेड वीड्स. मिक्स्ड क्रॉप म्हणजे काय? आपण शेतीमध्ये मिक्स पद्धतीने पण पिकं घेत असतो. तर मिक्स पद्धतीने पिकं घेतल्यामुळं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होतं. तर त्या कॉम्पिटिशनमुळे जो काही परिणाम होतो त्याचा अभ्यास आपण पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत. त्या गोष्टींचा बायोटिक फॅक्टर किंवा लाईव्ह फॅक्टर मध्ये समावेश होतो. आणि दुसरा आहे अनवॉन्टेड वीड्स. ओके, गवताचा सुद्धा समावेश होतो. तुम्हाला मोस्ट ऑफ लोकांना, गावात वाढणाऱ्या लोकांना माहिती असेल की काँग्रेस गवत ऐकलं असेल तुम्ही. काय काँग्रेस गवत आहे? त्याला असं का नाव आहे? हा, आपण जुन्या काळामध्ये आपल्याला जेव्हा अन्नधान्य मिळत नव्हतं, आपल्याकडे प्रोडक्शन होतं, तेव्हा आपण अमेरिकेकडून PL 480 थ्रू जे अन्नधान्य मागवत होतो त्याच्या थ्रू एक वीड आलं भारतामध्ये. आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात त्या पसरलं होतं की सगळे शेत जमीन सगळी त्या गवतानंच पसरायची. ते खूप मोठ्या प्रमाणात पसरत होतं. आणि ते काँग्रेसनं आणल्यामुळे मग ते त्याला काँग्रेस गवत असं नाव पडलेलं आहे. पुढे फिजिओग्राफिकल एजंट्स बघा किंवा फॅक्टर्स. त्याच्यामध्ये काय? जिओलॉजिकल स्ट्रॅटा, टोपोग्राफी आणि अल्टिट्यूड. म्हणजे काय? जिओलॉजिकल स्ट्रॅटा म्हणजे तुमच्या जमिनीची स्ट्रॅटा किंवा पोत म्हणा हवं तर. दुसरा घटक आहे टोपोग्राफी. तुमची जमीन कशी आहे, म्हणजे सपाट आहे, डोंगराची आहे, कशी आहे, या सगळ्या गोष्टीचा टोपोग्राफी मध्ये. अल्टिट्यूड, किती उंच आहात तुम्ही. सह्याद्रीवरती डोंगर भाग झाला किंवा त्याचा आपण घाटात आलो तर खालच्या बाजूला येऊ शकतो. अजून पुन्हा सह्याद्रीच्या पठारांवरती आलं तर अजून खाली येऊ शकतो. हे म्हणजे आपल्याला अल्टिट्यूड म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे अँथ्रोपिक. याच्यामध्ये ह्युमन फॅक्टरचा समावेश होतो. मानव जमिनीमध्ये किंवा पीक प्रोडक्शन करताना जे इंटरफरन्स करतो त्याला अँथ्रोपिक मध्ये समावेश होतो. एक्सटर्नल फॅक्टर मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश येतो असं विचारलं तर तुम्हाला हे 5 घटक माहिती असले पाहिजेत. फर्स्ट इज नायमेटिक, सेकंड इज एडाफिक, बायोटिक, फिजिओग्राफिक आणि अँथ्रोपिक. पुढचा क्रॉप प्रोडक्शन मध्ये काय काय समावेश आहे बघा. आता वरती आपण क्रॉप ग्रोथ बद्दल बघितलं. आता क्रॉप प्रोडक्शन पुन्हा एकदा बघूया. रिसर्च इन्फॉर्मेशनचा उपयोग करणे, एन्व्हायरमेंटल आणि इकॉनॉमिक कंडिशन नुसार पिकांची निवड करणे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे सॉइल मॅनेजमेंट करणं, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, GIS म्हणजे प्रिसिजन फार्मिंग. GIS म्हणजे काय? जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर करून प्रिसिजन फार्मिंग करणं. या सगळ्यांचा उपयोग करून क्रॉप प्रोडक्शन करता आलं पाहिजे. अगेन हे एसएचाच विषय आहे. ते तुम्हाला याच्यामध्ये फॅक्च्युअल प्रश्न कमी बनू शकतात, पण एसए मध्ये हे कामाला येऊ शकतं. आता एक 2 नंबरचा पॉईंट जो आहे पिकांची निवड करणं, त्याच्यामध्ये बघा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपण कापूस सुटेबल आहे. कापूस सुटेबल का बरं आहे? कारण तिथलं वातावरण कसं आहे? वॉर्मर टेम्परेचर आहे आणि लॉंगर ग्रोविंग सीझन त्या ठिकाणीच ते अवेलेबल असल्यामुळे तुम्हाला ते केलं. तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल की कापूस हे पीक विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सुटेबल आहे का? तर तुम्हाला खाली 4 कारणं दिली जातील आणि त्यातली ही 2 कारणं आहेत. एक काय? टेम्परेचर वॉर्मर आहे, दुसरा आहे लॉंगर ग्रोविंग सीझन. या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, पुढचा आपला पॉइंट आहे 4 डिस्टिंक्ट इरा ऑफ क्रॉप प्रोडक्शन. पहिला पॉइंट आहे तुमचा इरा ऑफ रिसोर्स एक्सप्लॉटेशन. म्हणजे जमिनीचं एक्सप्लॉटेशन करण्याचा जो काळ होता तो कधीचा आहे? बिफोर 1900 आधीच्या काळामध्ये आपण फक्त एक्सप्लॉयटेशन केलं होतं. एक्सप्लॉयटेशन म्हणजे जिकडं शक्य आहे तेवढं जमिनीतून आपण काढून घेतलं. पुढे इरा ऑफ रिसोर्स कन्झर्वेशन. हे कधीच आहे? अर्ली 90s. इरा ऑफ रिसोर्स सबस्टिट्यूशन मिड 90s आणि इरा ऑफ इन्फॉर्मेशन लेट 90s. जोड्या लावायला हा प्रश्न इथे तयार होऊ शकतो, तर ते लक्षात घ्या. ओके, आता थोडक्यात थोडं रिव्हिजन बघू. ऍग्रिकल्चर आपण बघितलं, काय शब्द आहे तो? लॅटिन आहे. ऍग्रोनॉमी ग्रीक आहे. दोन्हीचा अर्थ आपण बघितलो. ऍग्रिकल्चर काय होतं? आता ऍग्रिकल्चरच्या पुढे बघा मी काय लिहिलो, ऍग्रोनॉमी, एनिमल हजबंड्री आणि फिशरीज प्लस फॉरेस्ट्री. इतकं सगळं ऍड करून आपण ऍग्रिकल्चर मध्ये समाविष्ट करतोय. तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ऍग्रोनॉमी मध्ये फक्त क्रॉप आणि सॉइलचा आपण विचार केलाय. पीक उत्पादन घेण्याशी संबंधित शाखा कुठली? तर ते ऍग्रोनॉमी आहे. त्याच्या पुढे जाऊन ऍग्रिकल्चर आहे. तुम्हाला असा प्रश्न आला तर ऍग्रोनॉमी इज अ सबसेट ऑफ ऍग्रिकल्चर, तर बरोबर आहे? बरोबर आहे ना? ऍग्रोनॉमी इज अ सबसेट ऑफ ऍग्रिकल्चर. त्याच्यानंतर पुढे ऍग्री आणि कल्चर आणि इकडे ऍग्रोज प्लस नोमोस असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल आणि त्याचा मराठी अर्थ म्हणण्यापेक्षा अर्थ विचारला जाईल. आता ऍग्रिकल्चरचा ऍग्री म्हणजे सॉइल आहे.
आणि कल्चर म्हणजे कल्टिवेशन आहे. ऍग्रोनोमोस मध्ये फील्ड आणि मॅनेजमेंट आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, इरा बघितलो. इरामध्ये आपण एक्सप्लॉरेशन इरा कधीच आहे, बिफोर 1900, आणि कन्झर्वेशन मध्ये अर्ली 20th किंवा 90s, आणि सबस्टिट्यूट अर्ली 90 मिड 90s, आणि इन्फॉर्मेशन आहे लेट 90s. ओके ओके. तर हा एक पहिला आपला टॉपिक तरी संपलेला आहे. पुढचा आपला टॉपिक आहे रॉक्स अँड मिनरल्स. ओके. आता रॉक्स हळूहळू आपण सॉइल करत होतोय. आधी रॉक्स अँड मिनरल्स, रॉक आणि मिनरल पासूनच सॉइल तयार झाली असणार ना, तर त्याच्याबद्दल थोडीफार आपण इन्फॉर्मेशन आता घेऊया. रॉक म्हणजे काय बघा. पहिल्यांदा रॉकचा अभ्यास आपण पेट्रोलॉजी मध्ये करतो. पेट्रोलॉजी म्हणजे काय, सायन्स ऑफ रॉक. 2021 ला प्रश्न विचारून झालेला आहे. ओके. पेट्रो म्हणजे काय, रॉक, दगड. पेट्रोलचा जो शब्द आहे, पेट्रोल आपण म्हणतो ना, त्यातला पेट्रो हा शब्द आहे, तो सुद्धा दगडच आहे. ओके. सुरुवातीला पेट्रोल किंवा आताही पेट्रोल दगडातूनच मिळतो आपल्याला, म्हणजे खाणीतून, ज्या खाणी असतात तिथून दगडातूनच मिळतो. त्यामुळे पेट्रोलॉजी हा शब्द लक्षात घ्या. याच्या रॉक मध्ये डेफिनेशन काय, हार्ड मास ऑफ मिनरल्स. मिनरल्स एकत्रित येऊन तयार झालेला हार्ड मास म्हणजे काय, रॉक. 2 or more मिनरल्स एकत्र येऊन रॉक बनतात. म्हणजे रॉक बनायला ऍटलिस्ट 2 मिनरल्स एकत्र आले पाहिजेत. ओके. पुढे, रॉकला डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन वा डेफिनेट सिमेट्रिकल फॉर्म नसतो. रॉक मध्ये तुम्हाला डेफिनेट कॉम्पोजिशन सापडत नाही, ना तुम्हाला डेफिनेट सिमेट्रिकल फॉर्म सापडू शकतो. ओके. म्हणजे काय, रॉक कसा सुद्धा आहे, त्याला काही आकार नाही किंवा काही सिमेट्री नाही. त्याच्यानंतरचा, काही रॉक हार्ड आणि कॉम्पॅक्ट असतात. हे 2 उदाहरण लक्षात ठेवा. काही रॉक कसे आहेत बघा, हार्ड आणि कॉम्पॅक्ट. उदाहरण काय आहेत, ग्रॅनाइट आणि बेसॉल्ट. ओके. आणि काही रॉक असतात ते कसे आहेत, लूज आणि वीकली किंवा फिबली आहेत. ते कुठले आहेत, सँडस्टोन आणि लूज स्टॅन्ड. ओके. रॉक बद्दल तुम्हाला एखादा स्टेटमेंट दिलं जाईल आणि उदाहरण एक्सचेंज केली जातील. तुम्हाला नावावरूनच कळतं, ग्रॅनाइट आणि बेसॉल्ट कसे आहेत, हार्ड आहेत आणि कॉम्पॅक्ट आहेत. ओके. सँडस्टोन आणि लूज स्टँड कसे आहेत, ते लूज आणि फिबल आहेत. हे 2 लक्षात घ्या. ओके. द नेक्स्ट आहे आपला टाईप ऑफ रॉक कडे आपण जाऊया. 2 प्रकारे आपण इथं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. पहिला जो प्रकार आपण केला ते अकॉर्डिंग टू द मोड ऑफ फॉर्मेशन, आणि दुसरा आहे अकॉर्डिंग टू द केमिकल कॉम्पोजिशन. केमिकल कॉम्पोजिशन मध्ये बेसिकली आपण सिलिका कंटेंट वरून अभ्यास करणार आहोत. ओके. पहिल्यांदा आपण मोड ऑफ फॉर्मेशन बद्दलचं बघूया. ओके. पहिला जो आहे त्याच्यामध्ये मोड ऑफ फॉर्मेशन मध्ये इग्नियस रॉक, दुसरा आहे सेडिमेंटरी रॉक, आणि तिसरा आहे मेटामॉर्फिक रॉक. ओके. तर इग्नियस रॉक मध्ये अजून 2 प्रकार केलेत आपण इग्नियस रॉक मध्ये. एक आहे प्लुटोनिक किंवा इंट्रुजिव्ह रॉक, आणि दुसरा आहे वल्कॅनिक किंवा एक्सटेन्सिव्ह रॉक. आता प्लुटोनिक म्हणजे काय बघा, जमिनीच्या गर्भातच मॅग्मा थंड होऊन जे रॉक तयार होतात त्याला म्हणायचं प्लुटोनिक. एक तर तुमच्या जमिनीतला मॅग्मा वरती येतो आणि थंड होतो, किंवा आतल्या आत थंड होतो. 2च प्रकारे तो थंड होतो, आणि त्याच्यानुसार जे खडक बनतात त्याच्या प्रकारानुसार किंवा त्या पद्धतीनुसार आपण प्रकार केले. तर प्लुटोनिक किंवा इंट्रुजिव्ह नावातच बघा, इंट्रुजिव्ह म्हणजे काय, तो गर्भातच, वरती येत नाही, आतच तो थंड होतो आणि दगड बनतो. ओके. त्याची उदाहरणं बघा, ग्रॅनाइट, गॅब्रो, डिओराइट, शियराइट. हे नावं लक्षात घ्या. याला तुम्ही SDG लक्षात ठेवू शकता. S फॉर सियराइट, D फॉर डिओराइट, आणि G फॉर ग्रॅनाइट आणि गॅब्रो. ओके. तर तुम्हाला उदाहरणं विचारले जातील की कोणता खालीलपैकी कोणतं प्लुटोनिक किंवा इंट्रुजिव्ह रॉक आहे. SDG लक्षात ठेवलं पाहिजे. आणि यांचं वैशिष्ट्य काय आहे, क्रिस्टलाइन इन स्ट्रक्चर. यांचं स्ट्रक्चर क्रिस्टलाइन असतं. ओके. क्रिस्टलाइन म्हणजे काय असतं, मराठीत काय शब्द आहे, स्फटिकीय. स्फटिकीय तुम्हाला माहिती ना फरक. ओके. तर त्यांना विशिष्ट अशी रचना असते. ओके. तर पुढचं आपण बघूया व्होल्कॅनिक किंवा एक्सटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय झाला, आता तो जमिनीच्या वरती आलाय, आधीचा गर्भातच थंड झाला होता. मॅग्मा जेव्हा जमिनीवर येतो आणि थंड होऊन जे रॉक बनतं त्याला आपण एक्सटेन्सिव्ह किंवा व्होल्कॅनिक रॉक म्हणतो. आणि याचे उदाहरणं काय आहेत, बेसॉल्ट, अँडेसाइट आणि ट्रॅचाइट. ओके. बेसॉल्ट, अँडेसाइट आणि ट्रॅचाइट. याला BAT, बॅट लक्षात ठेवू शकता तुम्ही. ग्लासी इन स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसं आहे, ग्लास सारखं ग्लास इन स्ट्रक्चर आहे. हा फॅक्च्युअल डेटा तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असलं पाहिजे, याच्यावरती प्रश्न बनू शकतो स्टेट बोर्डाचा डेटा असल्यामुळे. आता
अकॉर्डिंग टू द केमिकल कॉम्पोजिशन मध्ये येऊया. आता ह्याच्यातले इग्नियस, सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक जे आहेत ना, सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक आपण पुढे बघणार आहोत. ओके, आता इथे आपण अकॉर्डिंग टू द केमिकल कॉम्पोजिशन कडे या. त्याच्यामध्ये एक्सट्रुजिव्ह रॉक, बर एक्सटेन्सिव्ह का एक्सट्रुजिव्ह एकदा बघून घ्या. जर एक्सट्रुजिव्ह असेल तर ते एक्सट्रुजिव्ह तिथं करेक्ट करून घ्या. ओके, अकॉर्डिंग टू द केमिकल कॉम्पोजिशन मध्ये आपण येऊया. त्याच्यामध्ये इग्नियस रॉकच आहेत. रॉक कुठला असतो? इग्नियसच असतो. पण त्याच्यातल्या सिलिकाच्या कंटेंट नुसार आपण प्रकार पाडतोय. एक आहे ऍसिडिक रॉक, दुसरा आहे इंटरमिडिएट रॉक आणि तिसरा आहे बेसिक रॉक. ओके, आता ऍसिडिक रॉकला सिलिका किंवा सिलिकॉन ऑक्साईडचं प्रमाण किती आहे? मोर दॅन 65%. इंटरमिडिएट मध्ये परत दोन प्रकार पडतात. एक आहे सब ऍसिडिक, दुसरा आहे सब बेसिक. ओके, सब ऍसिडिकचं प्रमाण, सब ऍसिडिक मध्ये सिलिकॉन ऑक्साईडचं प्रमाण किती आहे? 60 ते 65 आणि सब बेसिक मध्ये 55 ते 60 आणि बेसिक रॉक मध्ये वरती या तिथं प्रमाण आहे लेस दॅन 55%. चार प्रकारचे खडक आहेत तिथे सिलिकॉन ऑक्साईडच्या प्रमाणानुसार. तर पहिला आहे ऍसिडिक रॉक, त्याच्यामध्ये किती आहे प्रमाण? मोर दॅन 65%. सब ऍसिडिक रॉक मध्ये 60 ते 65, सब बेसिक मध्ये 55 ते 60 आणि बेसिक रॉक मध्ये 55 पेक्षा कमी. हे प्रश्न खूप वेळा विचारून झालेला आहे. सिलिकाच्या प्रमाणावरून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जोड्या लावायला दिलं तर तुमच्या कदाचित लक्षात राहू शकतं, पण डायरेक्ट असाच जर प्रश्न विचारला की सिलिकॉन ऑक्साईडचं प्रमाण 55% पेक्षा कमी असेल तर त्याला कोणत्या प्रकारचा खडक म्हणायचं, हे त्यावेळेस आपलं ते कन्फ्युजन होत नाही. रेंज आली तर आपण जोडा लावू शकतो. ओके, आता ऍसिडिक रॉक मध्ये बघा कुठले कुठले रॉक येतात. ग्रॅनाइट आहे, रिओलाइट आहे, नीस आहे, पेग्मेटाइट आहे आणि सँडस्टोन आहे. ओके, आता इग्नियस रॉक मधले आपण प्रकार बघतोय ना, पण त्याच्यात सँडस्टोन जे आहे ते सेडिमेंटरी रॉक मध्ये येतं. ओके, मोस्टली हे इग्नियस असेल तरी काही रॉक जे आहेत ते इतर प्रकारामध्ये सुद्धा येतात. आणि जीपीआरएस याचा एक शॉर्ट फॉर्म तुम्हाला लक्षात राहील. जीपीआरएस ग्रॅनाइट, नीस, रिओला, पी फॉर काय पेग्मेटाइट, आर फॉर रिओलाइट आणि एस फॉर सँडस्टाइन. जीपीआरएस लक्षात राहू शकता. आता इंटरमिडिएटचा विचार केला तर त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये सब ऍसिडिक मध्ये कोणाला ठेवलं आपण? सिएराइटला ठेवलेलं आहे. सिएराइट लक्षात ठेवा. आणि सब बेसिक मध्ये कोण आहे? डिओसाइट, डिओराइट म्हणा त्याला, डिओराइट आणि अँडेसाइट. SAD सॅड लक्षात ठेवा, SAD. ओके, एस आहे तो सिएराइटला आहे, एडी इकडे लावायचं मला अँडेसाइट आणि डिओराइट कडे. ओके, त्याच्यानंतर बेसिक रॉक कडे या. बेसिक रॉक मध्ये कोण कोण आहे? लाइमस्टोन, बेसॉल्ट, डायबेस आणि गॅब्रो. हे चार प्रकार त्याच्यामध्ये येतात. तर त्याला LGBD लक्षात ठेवा, तुमचं ते लक्षात राहू शकतं. ओके, हा चार्ट महत्वाचा आहे, तेवढा नीट व्यवस्थित लक्षात घ्या. उलटा झाला का? ओके, आता थोडस डिटेलमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघूया. त्याच्यातल्या रॉक अँड मिनरल्स मध्ये बघा की हा नेक्स्ट पेज सोडून पुढे या. त्याच्या पुढे त्याच्यामध्ये इग्नियस रॉक आपण थोडंफार जे बघितलं होतं ते आपल्याला माहिती आहेच. त्याच्यानंतर सेडिमेंटरी रॉक डिटेलमध्ये बघूया. वरती आपण सेडिमेंटरी बघितलं होतं आणि मेटामॉर्फिक रॉक सुद्धा बघूया. ओके, तर याच्यामध्ये इग्नियस रॉक कडे या. इग्नियस रॉक मध्ये बघा, इग्नियस हे लॅटिन वर्ड आहे, हे लक्षात ठेवा. आणि इग्निस म्हणजे फायर, हे पण लक्षात ठेवा. हे सुद्धा विचारून झालेलं आहे. इग्निस म्हणजे फायर. म्हणजे काय नाव दिलं त्याला? असं का नाव दिलं असणार आहे? इग्निस, इग्निस हे फायर किंवा इग्नियस रॉक. जनरली इग्नियस रॉक हे कशापासून बनतात? लावापासून तयार होतात. हे गरम लावा बाहेर आल्यामुळे त्याच्यापासून बनणाऱ्या खडकाला आपण इग्निस किंवा फायर हा शब्द वापरलेला आहे. आणि हे खडक कसे असतात? इग्नियस स्फटिकमय खडक असतात. वरती आपण बघितलं आणि त्याच्यातला प्रकार आपण एक बघितला होता, प्लुटोनिक आणि इंट्रुजिव्ह प्रकारचे असतील तर ते स्फटिकी असतात, हे लक्षात ठेवा. ओके, मग असे दोन प्रकार बघितले आपण, इंट्रुजिव्ह आणि एक्सट्रुजिव्ह बघितलं. तर इंट्रुजिव्ह मध्ये स्फटिकीय रूप आहे आणि इंट्रुजिव्ह मध्ये कसं रूप आहे त्याचं? ग्लासी स्ट्रक्चर आहे. ओके, पुढे मॅग्मा थंड होऊन बनणारे पहिले रॉक येते. ओके, मॅग्मा थंड होऊन बनणारा पहिलं रॉक कोणता? असा प्रश्न आला की इग्नियस सांगता आला पाहिजे. ऑप्शन मध्ये सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक सुद्धा असू शकतं, त्यामुळे त्याला आपण प्रायमरी रॉक किंवा ओल्ड रॉक सुद्धा म्हणतो. इग्नियस रॉकची इतर दोन नावं लक्षात ठेवा, प्रायमरी रॉक आणि इग्नियस रॉक. नॉन लॅमिनर मॅसिव्ह स्ट्रक्चर कॉमन फीचर त्याचं. ओके, हे कुठल्या रॉकचं कॉमन फीचर आहे? ओके, नॉन लॅमिनर मॅसिव्ह स्ट्रक्चर इग्नियस रॉकचं आहे. ओके,
मेक्स 95% ऑफ अर्थ क्रस्ट. फक्त अर्थ क्रस्टचा विचार केला तर 95% टोटल अर्थ नाही, फक्त क्रस्ट बद्दल बोललं जात आहे. आणि त्याचे प्रकार आपण वरती बघितलो, अजून काय त्यात ऍड केलेत बघा. एक आहे पेरिडोटाईट, त्याच्यानंतर आहे ग्रॅनोडिओराइट, सिएराइट, डिओराइट, गॅब्रो, ग्रॅनाइट, बेसॉल्ट. हे सगळे इग्नियस रॉक आहेत. रॉक विचारला जाईल आणि प्रकार विचारला जाईल, लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉक मध्ये बघा, सेडिमेंट्स पासून बनतात, जलजन्य खडक ही म्हणतात. सेडिमेंट्स पासून ते बनलेले असतात, म्हणून त्याला सेडिमेंटरी रॉक म्हणतो. आणि मराठीत आपण त्याला काय म्हणतो, जलजन्य खडक. डिराइव्ड फ्रॉम द ब्रेकिंग डाऊन ऑफ द प्री एक्झिस्टिंग रॉक. सेडिमेंटरी रॉक कसे बनतात, त्याच्यावरती पाणी, वारा इत्यादी फॅक्टरचा परिणाम होत असतो असलेला आधीचा रॉक. मोस्ट ऑफ केसमध्ये कुठला असतो, इग्नियस रॉक. इग्नियस रॉक काय होतो, फुटतो, तो वाहून जातो, वाहून जाऊन एका ठिकाणी जिथं त्याला अडचण येते वाहून जायला, त्या ठिकाणी स्टोअर होतं. एकमेकांवरती या वाहून आलेल्या खडकाच्या तुकड्यांचा थर तयार होतो. ते थर एकमेकांवरती तयार होतात आणि कॉम्पॅक्ट होतात, त्याच्यापासून एक दगड बनतो. त्या दगडाला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणतो. ओके, पुढे बघा काय होतं, सुरुवातीला फुटतो, फुटून काय होतं, त्याचं ट्रान्सपोर्टेशन होतं. त्याच्यानंतर डिपॉझिट, एका ठिकाणी डिपॉझिट होतं. आणि त्याच्यानंतर सिमेंटेड, एकमेकांना ते दगड अटॅच होतात किंवा थर अटॅच होतात, त्यापासून सेडिमेंटरी रॉक तयार होतो. आणि सेडिमेंटरी रॉकचं कॉमन फीचर आहे स्ट्रॅटिफिकेशन. ओके, जसं वरती आपण नॉन लॅमिनर बघितलं होतं, नॉन लॅमिनर हे कुणाचं फीचर आहे, इग्नियस रॉकचं. तसं याचं फीचर आहे स्ट्रॅटिफिकेशन. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे स्तर असतात त्याचे. स्तरित खडक ही त्याला म्हणतो आपण, एकमेकांवरती थर तयार होत असतात. आणि सेडिमेंटरी रॉकची उदाहरणं बघा, एक आहे कॉंग्लोमोरेट, सेल, सँडस्टोन, लाईमस्टोन, डोलोमाइट. ओके, अजून मराठीमध्ये काय उदाहरणं दिली असतील तर ते बघा, शाहवादी फरसीचे खडक, कुरुंदाचे खडक, स्टेल पाटीचे खडक आणि वाळूचे खडक. तुम्हाला या खडकांवरून सुद्धा लक्षात येऊ शकतं की कुठला खडक आहे ते. त्याचे 6 ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत. त्यातलं पहिलं ग्रुप आहे अरेनेसियस खडक, म्हणजे त्याला वाळूचे खडक म्हटलं जातं. दुसरं आहे ऍग्रिलेसियस खडक, म्हणजे त्याला मृदा खडक म्हटलं जातं. तिसरं आहे कॅल्सेरियस खडक, म्हणजे चुनखडीचं खडक त्याला म्हटलं जातं. चौथं आहे कार्बोनेसियस खडक किंवा त्याला ऑर्गॅनिक ओरिजिन वाला खडक, आणि मराठीमध्ये त्याला कार्बन युक्त खडक सुद्धा म्हणतो आपण. त्याच्यानंतर सिलिसियस खडक किंवा त्याला ऑर्गॅनिक खडक. जे ऑर्गॅनिक खडकाचे 2 प्रकार बघा, वरचा आहे कार्बोनियस खडक आणि खालचं काय आहे, सिलिसियस खडक. हे दोन्ही ऑर्गॅनिक आहेत. एकाचा घटक आहे मोठा घटक आहे कार्बन, आणि दुसऱ्याचा मोठा घटक आहे सिलिका. ओके, त्याच्यानंतर पुढचा आहे प्रेसिपिटेटेड खडक किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो अवक्षेपित खडक. ओके, आता या खडकांचे डेफिनेशन बघूया. पहिलं जे आहे आरएनएसीएस खडक किंवा वाळूचं खडक, त्याच्यामध्ये कोर्स ग्रेन पार्टिकल पासून बनलेले असतात. कोर्स ग्रेन म्हणजे थोडेसे मोठ्या साईजच्या खडकापासून हा दगड बनलेला असतो. ओके, याच्यामध्ये उदाहरणं बघा कुठले कुठले आहेत, सँडस्टोन, ग्रीट आणि ब्रेसिया. हे नाव लक्षात घ्या. हे 3 नावं आहेत, सँडस्टोन, ग्रीट आणि ब्रेसिया. हे जनरली हे वाळूच्या खडकापासून तयार झालेले प्रकार आहेत. नेक्स्ट आहे ऍग्रिलेसियस खडक, त्याला आपण काय म्हणतो, मृदा खडक. ऍग्री नावावरून तुझ्या लक्षात येईल तिथं खडक चालतो का, मृदा चालते ना, त्यामुळे मृदा लक्षात ठेवा. स्मॉल साईज पार्टिकल पासून बनलेलं आहे. ओके, आणि याचे 2 उदाहरणं आहेत, चायना क्ले आणि दुसरं आहे सेल, आणि तिसरं आहे मड स्टोन. चायना क्लेला आपण केओलिस सुद्धा म्हणतो, हे नाव सुद्धा लक्षात घ्या. ओके, चायना क्ले, सेल आणि मड स्टोन नाव लक्षात. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला खडक विचारला जाईल, डेफिनेशन एका साईडला असेल किंवा उदाहरण एका साईडला असू शकतात. पुढचं आहे आपलं चुनखडक, कॅल्सेरियस रॉक. ओके, कार्बोनेट ऑफ लाईम म्हणजे कॅल्शियम और लाईम अँड मॅग्नेशिया. ओके, नावावरूनच कळतं तुम्हाला कॅल्सिरियस मध्ये काय काय असतं, कार्बोनेट्स ऑफ लाईम असतात, और लाईम किंवा मॅग्नेशिया सुद्धा असू शकतो. म्हणजे काय, कार्बोनेट ऑफ लाईम और कार्बोनेट ऑफ मॅग्नेशिया. ओके, याची उदाहरणं काय आहेत, लाईमस्टोन आणि डोलोमाइट. खडू आपला जो बनला असतो तो डोलोमाइट पासून बनलेला असतो. ओके, त्याच्यानंतर आहे कार्बोनियस रॉक. हे ह्याचं डेफिनेशन मध्ये काय होतं बघा, व्हेजिटेशनचे डिकॉम्पोजिशन होऊन अंडर अनएरोबिक कंडिशन मध्ये तयार होतं. व्हेजिटेशन, ओके, म्हणजे काय, जमिनीवरती जे काही वनस्पती किंवा इतर प्रकारच्या जीव असतात
मोस्टली व्हेजिटेटिव्ह जीव, त्याचे डिकम्पोजिशन होऊन जे खडक बनतं त्याला आपण कार्बोनेसियस रॉक असं म्हणतो. जसं उदाहरण काय आहेत, कोल, दगडी कोळसा, आणि दुसरा आहे लिग्नाइट. नेक्स्ट आहे सिलिसियस रॉक. ओके, सिलिसियस रॉक मध्ये बघा, छोट्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषाचं डिकम्पोजिशन झालंय. वरती व्हेजिटेटिव्ह कंपोनंटचं डिकम्पोजिशन आहे. याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह कंपोनंट आहे, कशा प्रकारात आहे तो, छोट्या वनस्पतीच्या प्रमाणात आहे. जनरली मोठ्या वनस्पतीचं डिकम्पोजिशन झालं तर कार्बोनेसियस रॉक बनतं, आणि छोट्या वनस्पतींचं डिकम्पोजिशन झालं किंवा प्राण्यांच्या अवशेषाचं डिकम्पोजिशन झालं तर तुम्हाला सिलिसियस रॉक निर्माण होतो. त्याची उदाहरणं बघा, डाय अटोमेसियस अर्थ किंवा लिमॅटोमॅसियस हे दोन खडक आहेत. त्याच्यानंतर प्रेसिपिटेटेड रॉक म्हणजे काय आपण बघूया. कूलिंग, इव्हॅपोरेशन, केमिकल प्रेसिपिटेशन मुळे तयार होणारा रॉक. म्हणजे कूलिंग म्हणजे थंड होणं, किंवा इव्हॅपोरेशन एखादा घटक इव्हॅपोरेट होऊन राहिलेल्या शिल्लक घटकापासून तयार होणं, किंवा केमिकल प्रेसिपिटेशन म्हणजे पावसामध्ये काही इतर केमिकल्स ऍड होऊन जे काही वृष्टी होते, त्या वृष्टीच्या घटकामुळे जो खडक तयार होतो त्या खडकाला आपण प्रेसिपिटेटेड खडक सुद्धा म्हणतो. अवक्षेपित खडक त्याला म्हटलं जातं. आलं लक्षात तुम्हाला? 2-3 प्रकारे ते होतं. एक आहे कुलिंगचा, दुसरा आहे इव्हॅपोरेशनचा, तिसरा घटक आहे तो केमिकल प्रेसिपिटेशनचा. ओके, लावा रस पाण्यात थंड झाल्यामुळे. ओके, याला अजून एक खडकाचा प्रकार आहे बघा. लावा रस जर पाण्यात थंड झाल्यानंतर एक खडक बनतो, त्याला काय म्हणतात, तुम्हाला भूगोलाच्या चॅप्टर मध्ये हे कुठेतरी सापडत आहे. लक्षात आहे का कुणाच्या त्या खडकाला नाव आहे? छिद्र त्याला मोठ्या प्रमाणात असतात. हा, प्युमस खडक असं काहीतरी त्याचं नाव आहे का. ओके, तर तो अशा प्रकारे कुलून घेऊन तयार होणारा खडक आहे. ओके, आता याच्या उदाहरणामध्ये बघा, एक आहे तुम्हाला ऑक्साइड्स, वेगवेगळ्या ऑक्साइडची खडकं बनली असतात. ओके, त्याच्यानंतर सल्फाइड्स. आता हे नावातच का तुम्हाला केमिकल प्रेसिपिटेशन आहे ना, त्या नावाला तुम्ही ते कनेक्ट करू शकता, ऑक्साइड, सल्फाइड्स वगैरे. जिप्सम, आणि चौथा आहे रॉक सॉल्ट. ओके, पुढे सेडिमेंटरी रॉक्स कव्हर 4/5 ऑफ द एक्सटेंट ऑफ रॉक विजिबल ऑन द सरफेस ऑफ अर्थ. सेडिमेंटरी रॉक्स बद्दल चाललंय. 4/5 ऑफ एक्सटेंट ऑफ रॉक विजिबल ऑन द सरफेस ऑफ द रॉक. सरफेस ऑफ द अर्थ वरती विजिबल असणाऱ्या खडकांपैकी 4/5 सेडिमेंटरी रॉक आहे. मगाशी आपण इग्नियसला बघितलं, अर्थ क्रस्टचा किती टक्के होता? 95% ऑफ अर्थ क्रस्ट आहे, आणि हे 3/4 ऑफ विजिबल surface of the earth. Okay? Yet they make not constitute more than 5% of the total bulk. The igneous rock makes up the rest. टोटल बल्कचा विचार करता ते 5% सुद्धा नाहीत, कारण 95% तर सेडिमेंटरी आहे. पण सरफेस वरती दिसणाऱ्या गोष्टीचा विचार केला तर त्यात ते 4/5 आहे. हे झालं आपलं सेडिमेंटरी रॉक बद्दलचं. पुढे आपण जाऊया आता मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिक रॉक मध्ये बघा, इग्नियस आणि सेडिमेंटरी रॉक मध्ये चेंजेस म्हणजे मेटामॉर्फिस होऊन जे रॉक बनतात त्याला आपण काय म्हणतो? मेटामॉर्फिक रॉक. याला आपण मराठीत काय म्हणतो? रूपांतरित खडक. ओके, रूपांतरित खडक कशापासून रूपांतरित आहे? इग्नियस किंवा सेडिमेंटरी. आता इग्नियसला काय म्हणतो आपण? अग्निजन्य खडक, आणि सेडिमेंटरीला स्तरित खडक. मराठी नाव तुमचे कन्फ्युज होत असेल तरी ते लिहून घ्या. नेक्स्ट, बाय द ऍक्शन ऑफ. आता मेटामॉर्फिझम होतंय, पण कुठल्या गोष्टीमुळे मेटामॉर्फिझम होतं? रूपांतरण कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे होतं? पहिला आहे वॉटर. पाण्यामुळे जर एखाद्या खडकाचं रूपांतरित होत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? हायड्रोमेटामॉर्फिक. हायड्रो म्हणजे पाणी, त्यामुळे हायड्रोमेटामॉर्फिक लक्षात ठेवा. पुढे आहे हीट. हीट म्हणजे काय? थर्मोमेटामॉर्फिक. त्याच्यानंतर प्रेशर. प्रेशरला काय? डायनामो मेटामॉर्फिक. आणि चौथा पॉइंट आहे इथं कंबाइंड ऍक्शन ऑफ अबाव. वरच्या सगळ्यांची कंबाईन ऍक्शन एकत्र होते. जनरली चौथीच ऍक्शन मोस्ट ऑफ केस मध्ये होत असते. ओके, पहिल्या केस मध्ये बघा, वॉटरची ऍक्शन होऊन बनलेले खडक बघा. फेल्डस्पारचं कन्व्हर्जन मायकामध्ये होतं, पोटॅशियमचं कन्व्हर्जन सिलिकेट मध्ये होतं, बेसॉल्ट व ग्रॅनाइट यांचं कन्व्हर्जन लॅटराइट मध्ये होतं. ओके, तुम्हाला उदाहरणं दिले जाईल आणि कोणत्या प्रकारचं मेटामॉर्फिक आहे हे विचारलं जाईल. पहिले 3 उदाहरणं आहेत ते हायड्रोमेटामॉर्फिकची आहेत. त्याच्यानंतर हीट न होणारा मेटामॉर्फिझम बघा. त्याच्यामध्ये आपलं सँडस्टोनचं कन्व्हर्जन आहे क्वार्ट्झाइट मध्ये, आणि लाईमस्टोनचं आहे मार्बल मध्ये. ओके,
एक तर तुम्हाला इथं कशाचं कन्व्हर्जन कशात होतंय हे तरी परफेक्टली माहिती पाहिजे. तुम्हाला प्रिलिम्सला जिओग्राफीला सुद्धा हा प्रश्न येतो, कुठल्या खडकाचं रूपांतरित खडक कोणतं आहे ते तर माहितीच पाहिजे. आता त्याच्या पुढची स्टेप काय, कुठल्या प्रकारच्या मेटामॉर्फिझम मुळे होतं, हायड्रोमेटामॉर्फिझम आहे की थर्मोमेटामॉर्फिझम आहे. प्रेशर मुळे म्हणजे डायनामो मेटामॉर्फिझम मुळे बघा ग्रॅनाइटचं रूपांतरण नीस मध्ये होतं आणि सिस्ट खडकची निर्मिती सुद्धा ग्रॅनाइट पासून सुद्धा कधी कधी सिस्ट खडक मध्ये त्याची निर्मिती सुद्धा तुम्हाला प्रेशर मुळे तयार होतं. ओके, आता वरचं बघा चौथा मुद्दा बघा, कंबाइंड ऍक्शन ऑफ अबाव मार्बल फॉर्म, सॉरी उलट बरं का, लाईमस्टोनचं मार्बल फॉर्म आहे, ग्रॅनाइटचं लॅटराइट रॉक आहे, स्लेट आणि सेल हे सुद्धा खडक वरच्या तिन्ही ऍक्शनच्या कंबाईन इफेक्टमुळे तयार झालेले खडक आहेत. खालचे तिन्ही प्रकार लक्षात घ्या, मार्बल, लॅटराइट रॉक आणि स्लेट आणि सेल. ओके, तुमच्या लक्षात आलं. इथं तुम्हाला रूपांतरित खडक कशापासून बनतो हे माहिती असलं पाहिजे आणि वरच्या तीन प्रकारामध्ये जोड्या जोडला प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, उदाहरणं बघा त्याची, नीस, मार्बल, सिस्ट, स्लेट, कॅल्साइट, क्वार्टझाइट अशी काही उदाहरणं आहेत जी मेटामॉर्फिक रॉक मध्ये आहेत. मग आता तुम्हाला असं खडक विचारून ओरिजिनल तीन प्रकार विचारले जाईल. ओके, आता तुम्हाला मार्बल कशात येतं हे माहिती पाहिजे, ते रूपांतरित आहे का स्तरित आहे का अग्निजन्य आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर हे झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही एक चार्ट ते बनवून घ्या. ओके, मुख्य खडक कुठला आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, ही पहिली तुमची प्रायमरी रिक्वायरमेंट आहे. ओके, इथपर्यंत आपण खडक बघितलंय. आता आपण मिनरल्स कडे जाऊया. मिनरल्स म्हणजे काय, खनिज. ओके, खनिजांमध्ये बघा नॅचरली ऑकरिंग इनऑर्गॅनिक सबस्टन्स, कसा सबस्टन्स आहे, इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. स्टेटमेंट मध्ये गडबडीत तो ऑर्गॅनिक टाकू शकतो, तुमची गडबड करू शकेल. ओके, इथं लक्षात ठेवा इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. टू ऑर मोर एलिमेंट्स पासून बनतात. रॉकच्या केसमध्ये बघितलं आपण, टू ऑर मोर मिनरल्स, टू ऑर मोर मिनरल्स एकत्रित येऊन रॉक म्हणजे खडक बनतोय आणि हे टू ऑर मोर एलिमेंट्स एकत्र येऊन बनतायत मिनरल्स. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा उदाहरण त्यांनी दिलेत, कॅल्साइट आणि जिप्सम. ओके, कॅल्साइट काय आहे, CaCO3 म्हणजे याच्यामध्ये दोन एलिमेंट्स एकत्र आले आहेत. तसंच खाली CaSO4 कॅल्शियम सल्फेट, दोन एलिमेंट्स एकत्र येऊन हे मिनरल्स बनलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डेफिनेट केमिकल कंपोजिशन आणि डिस्टिंक्ट फिजिकल प्रॉपर्टीज असतात. ओके, त्यांना काय आहे, डेफिनेट केमिकल कंपोजिशन पण आहे आणि डिस्टिंक्ट फिजिकल प्रॉपर्टी पण आहे. कुणाला, मिनरल्सला. आणि खडकाच्या केसमध्ये नसतं, ते आपण बघितलेलं आहे. ओके, तुम्हाला असं दिलं जाईल खडकाला आहे आणि मिनरल्सला नाही असं स्टेटमेंट दिलं जाईल, ते दोन्ही स्टेटमेंट चुकीचे होतील. लक्षात घ्या, मिनरल्सला डेफिनेट कंपोजिशन असतं आणि फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा असतात, बट खडकाला नाही. ओके, त्याच्यानंतर मिनरल्स मध्ये आपण बघूया इम्पॉर्टंट मिनरल्स. ओके, याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द क्लर्क, क्लर्क नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेलेला आहे, तर त्याने अप्रॉक्सिमेट प्रपोर्शन ऑफ इसेन्शियल मिनरल्स इन द क्रस्ट. ओके, इसेन्शियल मिनरलचा अर्थच्या क्रस्ट मध्ये किती प्रपोर्शन आहे ते खाली दिलेलं आहे बघा. एक आहे फेल्सपार, दुसरा आहे क्वार्ट्स, तिसरा आहे अँफिबोल आणि पायरॉक्झिन आणि चौथा आहे मायका. क्लार्क नुसार हे चार इसेन्शियल खडक आहेत, सॉरी मिनरल्स आहेत. ओके, तर फेल्सपारचं प्रमाण तो सांगतं की अर्थ क्रस्ट मध्ये 58.7% आहे. क्वार्ट्सचं प्रमाण तो म्हणतो की 13% आहे. अँफिबोल आणि पायरॉक्झिन दोघांचं मिळून 10% आहे. मायकाचं प्रमाण आहे 4%. ओके, हे खडकाचं पर्सेंटेज विचारलं जाईल किंवा जोड्या लावायला पण विचारलं जाईल. सगळ्यात जास्त कोण आहे, फेल्सपार. फेल्सपार लक्षात ठेवा. ओके, तर त्याच्या म्हणण्यानुसार इसेन्शियल मिनरल्स किती आहेत, तसे 5 आहेत. ओके, तिसऱ्या कॅटेगरीमध्ये 2 ठेवलेत आपण, अँफिबोल आणि पॅरॉक्झिन. तर PMKFAQ तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला हे 5 मिनरल्स लक्षात राहू शकतात. P फॉर काय आपलं, पायरॉक्झिन, M फॉर मायका, F फॉर फेल्सपार, A फॉर अँफिबोल आणि Q फॉर क्वार्ट्स. PMKFAQ लक्षात घ्या. ओके, आपण जरी त्यांना इंटरव्ह्यू देऊ शकत नसतो तर त्यांचे FAQ तर असतील ना कदाचित पीएमचे, तर ते तुम्हाला PMKFAQ लक्षात ठेवू शकता. पुढे बघू आपण, रिमेनिंग पोर्शन ऑफ कन्सिस्टिंग ऍक्सेसरी मिनरल्स. प्रश्न कसा येऊ शकतो, क्लार्क नुसार 1924 ला क्लार्कनं इसेन्शियल मिनरल्स आणि ऍक्सेसरी मिनरल्स असे 2 कॅटेगरी केले. ओके, तर तुम्हाला दोन्ही पण लक्षात पाहिजे. आता ऍक्सेसरी मिनरल्स म्हणजे तो काय म्हणतोय, झिरकॉइन, पायराइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट आणि एपिटाइट.
ZPMAL, झेडपी माल असं लक्षात ठेवा तुम्ही, त्याच्यावरून तुमच्या लक्षात राहील, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने काही वेगळं करा. तर ऍक्सेसरी मिनरल्स कुठले आणि इसेन्शियल मिनरल्स कुठले हे लक्षात असलं पाहिजे तुम्हाला. ओके. आता पायराइट कुठल्यामध्ये येतं, इसेन्शियल का ऍक्सेसरीज? पायराइट. पायराइट आताच आपण डिस्कशन केलेलं आहे, त्यामुळे हे परीक्षेमध्ये अजून जास्त गोंधळ होतं. ते नीट व्यवस्थित लक्षात घ्या, कुठलं मिनरल्स कुठे येतं. ओके. आणि पायरॉक्झिन कुठं होतं? इसेन्शियल मध्ये. मायका फेल्सपारचं प्रमाण किती आहे? 58.7%. हे सगळं तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ओके. ओके. आता हे जे मिनरल्स आहेत ते डिटेलमध्ये आपण बघूया. आता आपण सुरुवातीला इसेन्शियल मिनरल्स मधलं पहिलं मिनरल्स बघूया, फेल्सपार. ओके. फेल्सपारचं डेफिनेशन बघा, डेफिनेशन म्हणतो मी, फॉर्म्युला बघा. K2O Al2O3 6SiO2. म्हणजे त्यात काय काय? पोटॅशियम आहे. म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट त्यात कुठले एलिमेंट्स माहिती पाहिजे. पोटॅशियम आहे, ऑक्सिजन आहे, किंवा ऑक्साइड्स ऑफ पोटॅशियम म्हणा, ओके, ऑक्साइड्स ऑफ अल्युमिनियम म्हणा, आणि त्याच्यानंतर सिलिकॉन ऑक्साइड्स, ऑक्साइड्स ऑफ सिलिकॉन. तीनच प्रकारचे एलिमेंट्स आहेत जे ऑक्सिडाइज झालेत. कुठले कुठले? पोटॅशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन. ओके. पुढे जाऊया आपण फेल्सपार कडे. फेल्सपार मध्ये बघा, फेल्सपार विदर्स, किंवा त्याला काय म्हणतात, विदरला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? जीज होणे. ओके. विदर इझिली अँड गिव्ह राईज टू द क्ले ऑन हायड्रोलिसिस. फेल्सपारचं ते वैशिष्ट्य आहे, त्यांची झीज लवकर होते आणि त्याचं हायड्रोलायसिस होऊन क्ले मध्ये कन्वर्ट, चिखलाच्या फॉर्मॅटमध्ये त्याचं कन्व्हर्जन लवकर होतं. हे फेल्सपारचं एक लक्षण आहे. ओके. त्याच्यामध्ये दोन ग्रुप्स बघा, एक आहे ऑर्थोक्लेज आणि दुसरा आहे प्लॅजिओक्लेज. ओके. मग हे दोन खडक कुणाचे सब प्रकार आहेत किंवा सब टाइप्स आहेत विचारलं गेलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. ऑर्थोक्लेज मध्ये महत्वाचा घटक आहे पोटॅशियम आणि प्लॅजिओक्लेज मध्ये महत्वाचा घटक आहे कॅल्शियम. ओके. आता ऑर्थोक्लेज बद्दल बघा, त्याला पोटॅश फेल्सपार म्हणायचं आणि प्लॅजिओक्लेजला आपण कॅल्शियम फेल्सपार किंवा सोडा फेल्सपार किंवा सोडा लाईम फेल्सपार म्हणतोय. ओके. त्यातल्या त्यात जर सोडा लाईम फेल्सपारला दुसरं अजून एक नाव आहे, त्याला ओलिगोक्लेज सुद्धा म्हटलं जातं. पुढे लिहिलं बघा, ओलिगोक्लेज. ओके. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे विचारलं जाऊ शकतं, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. म्हणजे तीन प्रकार आपण बघितले जातात, एक आहे ऑर्थोक्लेज, दुसरा आहे प्लॅजिओक्लेज आणि तिसरा आहे ओलिगोक्लेज. ओके. ऑर्थोक्लेज मध्ये पोटॅश फेल्सपार आहे, प्लॅजिओक्लेज मध्ये कॅल्शियम किंवा सोडा फेल्सपार आहे आणि ओलिगोक्लेज मध्ये आहे सोडा लाईम फेल्सपार. ओके. आता ऑर्थोक्लेज बद्दल बघूया. याच्यामध्ये दोन प्रकार येतात, ग्रॅनाइट आणि सिनाइट. ओके. तर रॉक आणि मिनरल्स मध्ये हे खूप सारे रॉक्स आणि मिनरल्स आहेत, ते कन्फ्युज करतील. याच्यात खूप जास्त फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके. त्याचा दुसरा घटक बघा इकडे, ऍसिड इग्नियस रॉक. पोटॅश फेल्सपार हा ऍसिड इग्नियस रॉक आहे, ऍसिडिक रॉक आहे, इतकं लक्षात ठेवा. ओके. वरती आपण प्रकार बघितले होते सिलिकॉनच्या कंटेंट वरून, त्याच्यावरून पण तुमच्या लक्षात येऊ शकतं. ओके. खाली बघा, ऍसिडिक रॉक मध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांचे प्रमाण असते. ओके. पुढे प्लॅजिओक्लाज मध्ये बघा, आपण कॅल्शियम फेल्सपारचं खाली लिहिलं बेसिक इग्नियस रॉक. ओके. म्हणजे काय झालं, ऑर्थोक्लॉज हा इग्नियस रॉक आहे, तो कसा? ऍसिडिक. आणि प्लॅजिओक्लाज हा कसा इग्नियस रॉक आहे? तो बेसिक आहे. लक्षात ठेवा, त्याचे दोन प्रकार आहेत, बेसॉल्ट आणि गॅब्रो. उदाहरण आहेत, त्याच्यावर अधिक उदाहरणं असू शकतात. ओके. आता आता तुम्हाला बेसिक लक्षात राहत ना, नावात बघा कॅल्शियम आणि सोडा. कॅल्शियम हा शब्द समोर आले की आपल्याला बेसिक किंवा अल्कलाईन गोष्टी लक्षात येतात. सायन्स मध्ये वाचलं त्याच्यावरून तुम्हाला ते बेसिक इग्नियस रॉक आहे लक्षात आलं पाहिजे. आणि जो राहिलेला ऑर्थोक्लाज आहे, पोटॅशियम आहे, तो तुम्हाला ऍसिडिक आहे ह्या लक्षात आलं पाहिजे. पुढे सॉइल मध्ये फेल्सपार हे सॅन्ड आणि सिल्ट फ्रॅक्शन मध्ये आढळतात. मातीत मध्ये जे सॅन्ड किंवा सिल्टचे फ्रॅक्शन्स किंवा पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये फेल्सपार मोठ्या प्रमाणात आढळतं. हे इतकं फेल्सपार बद्दल आपल्याला लक्षात असलं पाहिजे. तीन प्रकार बघितले, त्याच्यातला मुख्य कंटेंट सांगा मला एकदा. पहिला आपला आहे तो ऑर्थोक्लाज. कुठला मुख्य कंटेंट आहे? पोटॅश. प्लॅजिओक्लाज मध्ये कॅल्शियम आणि ओलिगोक्लॉज मध्ये आहे सोडा लाईम. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. हा, याच्यात बघा फेल्सपार मधले कंटेंट आपण मगाशी बघितलेत ना, पोटॅशियम, अल्युमिनियम आणि सिलिकॉन. कळसी त्याला लक्षात ठेवा, CALSI, कळसी. ओके. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कुठले तीन मुख्य कंपोनेंट आहेत. ओके. पुढे चला, पुढे जाऊया आपण आता कॉर्ट्स कडे. कॉर्ट्स इसेन्शियल आहे का ऍक्सेसरी आहे?
इसेन्शियल आहे ना. ओके, आता कॉर्ड्स मध्ये बघा, तिन्ही प्रकारच्या खडकात आढळतात. कॉर्ड्स हे तिन्ही प्रकारचा खडक, तिन्ही प्रकारचा खडक म्हणजे कुठलं, इग्नियस, मेटामॉर्फिक आणि सेडिमेंटरी, तिन्ही मध्ये कॉर्ड्स आढळतात. डॉमिनंट खडक कुठला आहे, ग्रॅनाइट आणि सँडस्टोन. एक, आता ग्रॅनाइट आणि सँडस्टोन मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो कुठला, कॉर्ड्स. कॉर्ड्स डॉमिनंट असणारे खडक कुठले आहेत, ग्रॅनाइट आणि सँडस्टोन. पुढे सँडस्टोन तर तुमच्या लक्षात येईलच, नावातच आहे, कॉर्ड्स म्हणजे पण वाळू, सँडस्टोन म्हणजे पण वाळू, फक्त तुम्हाला इथं ग्रॅनाइट लक्षात ठेवायचं आहे. पुढं सर्व प्रकारच्या सॉइल मध्ये आढळते, तिन्ही प्रकारच्या खडकात आणि सर्व प्रकारच्या सॉइल मध्ये सुद्धा आपल्याला कॉर्ड्स आढळत असतं. ओके, कारण कुठल्याही मातीमध्ये काही प्रमाणात खडक वाळू असणारच आहे. ओके, सँड आणि कोर सिल्ट मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. सँड नावातूनच कळतो आणि कोर सिल्ट मध्ये सुद्धा कॉर्ड्स मोठ्या प्रमाणात आढळते, लक्षात घ्या. ओके, तिसऱ्या खडकाकडे आपण जाऊया, अँफिबोल. अँफिबोल्स मध्ये बघा, ऑल्सो कॉल्ड फेरोमॅग्नेशियम मिनरल्स. फेरोमॅग्नेशियम म्हणजे काय, आयन, मॅग्नेशियम, हा, आयन आणि मॅग्नेशियम दोन्ही घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. फेरोमॅग्नेशियम. ओके, तुम्हाला विचारला जाईल फेरोमॅग्नेशियम म्हणजे काय किंवा कुठल्या खडकात आढळतात, सगळे तुम्हाला इसेन्शियल मिनरल्सची लिस्ट दिली जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला अँफिबोल लक्षात आलं पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये सिलिकॉन ऑक्साईडचे सॉइल मध्ये सापडणारे प्रमुख किंवा विपुल प्रमाणातील अँफिबोल आहे. ओके, सिलिकॉन ऑक्साईड हे सॉइल मध्ये सापडणार आहे, विपुल प्रमाणातील अँफिबोल, SiO3 लक्षात ठेवा. ओके, पुढे इट इज अ मेन सोर्स ऑफ, म्हणजे तुम्हाला अँफिबोल पासून कुठले एलिमेंट्स मिळतात, कुठले कुठले आहेत बघा, मँगनीज, बोरॉन, कॉपर, झिंक, निकेल, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न. ओके, हे मोस्टली कसे आहेत, मेटल एलिमेंट्स आहेत. हे सगळे लिस्ट जी आपण केली ते मेटल एलिमेंट्स आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला अँफिबोल मध्ये कुठले एलिमेंट सापडतात असं विचारलं तर मेटल एलिमेंट्स लक्षात ठेवा फक्त. ओके, पुढे इसेन्शियल मिनरल्स पैकी प्रायमरी NPK सोडून व एस सल्फर सोडून बाकीचे सगळे, आता आपण पुढे जाऊन मिनरल्सचे कॅटेगरी बघणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये इसेन्शियल मिनरल्स मध्ये NPK ला सोडायचं, जे बाकीचे सगळे राहतात ते सगळे आपल्याला अँफिबोल मध्ये सापडतात, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढचा आपला कंटेंट आहे पायरॉक्झिनचा. ओके, पायरॉक्झिनचे दोन ग्रुप्स आहेत, एक आहे आपल्याला ऑगाइट आणि दुसरा आहे एन्स्टेटाइट. ओके, ऑगाइड्सला ब्लॅक कलर असतो, तो ब्लॅक लक्षात ठेवा. आणि एन्स्टेटाइटचा फॉर्म्युला बघा, मॅग्नेशियम सिलिकॉन ऑक्साईड आहे, MgSiO3. ओके, पुढे डॉमिनंट इन बेसॉल्ट लाईक इग्नियस रॉक. बेसॉल्ट खडकामध्ये पायरॉक्झिन डॉमिनंट आहे. ओके, वरती आपण बघितलं कॉर्ड्स कुठे डॉमिनंट आहे, सँड मध्ये किंवा ग्रॅनाइट मध्ये. तसं कुठला हा इसेन्शियल मिनरल कुठल्या खडकात डॉमिनंट आहे हे लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा पायरॉक्झिन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न. तसं वरती आपण इतकी मोठी लिस्ट बघितली अँफिबोल मध्ये, इथं तिघच रिच आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न. हे देखील फेरोमॅग्नेशियम मिनरल्सच आहेत, म्हणून दोघांना आपण एका कॅटेगरीत ठेवलं होतं ना मगाशी. ओके, दोघं सुद्धा फेरोमॅग्नेशियम मिनरल्स आहेत. ओके, अँफिबोल आणि पायरॉक्झिन दोघांना एका कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे. पुढे बघा, अँफिबोल आणि पायरॉक्झिन हे दोन्ही फेरोमॅग्नेशियम मिनरल्स व हॉर्नब्लेंड पण. आता हॉर्नब्लेंड पण लक्षात ठेवा, काही पुस्तकामध्ये तुम्हाला हॉर्नब्लेंड पण दिसेल. ओके, फेरोमॅग्नेशियम मिनरल्स मध्ये एक दोन्ही तर तुम्हाला आता आपण बघितलं, त्याच्यामध्ये हॉर्नब्लेंड सुद्धा लक्षात ठेवा. ओके, आता याच्यामध्ये थोड्याशा या गोष्टी ज्या आहेत, फॅक्च्युअल डेटा खूप आहेत. ओके, आणि आपलं बॅकग्राऊंड नसल्यामुळे गडबड होणार आहे. ओके, तर जरा नीट व्यवस्थित लक्ष देऊन ते लक्षात घ्या. समजलं नसेल तर ऍटलिस्ट जे काही वेगळ्या पिक्चराइज मेमरीनं लक्षात ठेवा. मला माहिती आहे की याच्यातल्या खूप काही गोष्टी आपल्याला माहिती नसणार आहेत, त्याच्यामुळे आपल्याला रॉक सायन्स आधी वाचलं पाहिजे. रॉक सायन्स नीट वाचलं की मग ऍग्रिकल्चर थोडंफार कळू शकतं. ओके, ऍग्रिकल्चर वाल्याला 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करतात, मग त्यांना समजू शकतं. ओके, म्हणजे मगाशी आपलं एक्सटेन्शन एक्सक्लुझिव्ह काय जो गडबड झाला. ओके, आता सिलिकॉन Si2O2 असेल, SiO2 आणि SiO3 या दोन्ही मध्ये काय फरक आहे, कसं प्रोनाऊन्स करायचं कोणाला माहिती आहे का? SiO2 ला काय म्हणणार तुम्ही, सिलिकॉन ऑक्साईड. बर, आणि SiO3 ला ट्रायऑक्साईड, डायऑक्साईड. 3 ला आणि 3 ला ट्राय, एवढं सोपं आहे.
ओके, म्हणजे या गडबडी होऊ शकतात, ते डिटेलमध्ये आपल्याला माहिती नाही, म्हणजे मला तरी पर्सनली माहिती नाही. ज्यांचं ऍग्रिकल्चरला असेल त्याने त्या ठिकाणी मला थांबून सांगा की सर याचं असं नाही तर तसं आहे, तर ते सगळ्यांचंच क्लिअर होऊ शकतं. ओके, आता SiO3 ला आपण ऑक्साईड म्हणतो, बरोबर आहे का? सिलिकॉन ऑक्साईड म्हणतोय का? वेगळं प्रोनाउन्सिएशन आहे त्याचा? बरोबर आहे ना? ओके, किंवा जर नसेल तर आपण SiO3 म्हणू. ट्रान्सलेट करण्यापेक्षा तसं आपण बघूया. पुढे जाऊया आता ना हॉर्न ब्लेड कडे. ओके, हा अँफिबोलचाच प्रकार आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि तो डार्क अँफिबोल आहे, असे फॅक्च्युअल डेटा तरी लक्षात घ्या. ओके, कशाला डार्क अँफिबोल म्हटलं जातं वगैरे त्याचं सांगता आलं पाहिजे. हे पण फेरो मॅग्नेशियम मिनरल्स आहेत. आता याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न बरोबरच टिटानियम, सोडियम आणि पोटॅशियमचे मिनरल्स अधिक प्रमाणात सापडतात. ओके, नेक्स्ट आपला आहे मिका किंवा मायका. ओके, त्याचे दोन प्रकार आहेत, एक आहे मस्कोवाईट आणि दुसरा आहे बायोटाईट. ओके, आता मस्कोवाईट मध्ये बघा त्याला पोटॅश मायका म्हणतात. ओके, आणि बायोटाईटला मॅग्नेशियम मायका म्हणतात. ओके, हे तुम्हाला विचारलं जाईल कशाला काय म्हणतात ते. आता मस्कोवाईट मध्ये किंवा पोटॅश मायका मध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघा, व्हाईट आहेत, क्लिअर आहेत आणि ट्रान्सपरंट आहेत. ओके, आणि खाली जर तुम्ही आलात बायोटाईट मध्ये युजली डार्क इन कलर्स आहेत. बायोटाईट हे डार्क इन कलर्स आहेत. ओके, आणि दे आर रिच इन आयर्न, मॅग्नेशियम दॅन मस्कोवाईट. मस्कोवाईट म्हणजे वरचं जे पोटॅश मायकापेक्षा याच्यामध्ये आयर्न आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात आढळतं. ओके, दोन्ही दोन प्रकार लक्षात ठेवा, त्याच्यात काय कंटेंट जास्त आहे त्यांचे वैशिष्ट्य काय ते लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर वाईडली डिस्ट्रीब्युटेड प्रायमरी मिनरल्स. प्रायमरी मिनरल्स जास्त प्रमाणात मायकामध्ये आढळतात. ओके, पुढचा तीन प्रकारच्या रॉक्स मध्ये हे आढळतात. एक आहे ऍक्विसियस रॉक, इग्नियस रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक. सेडिमेंटरी मध्ये जनरली कमी प्रमाणात ते आढळतात. त्याच्या पुढे बघा प्लेट लाईट स्ट्रक्चर. मायकाचं स्ट्रक्चर हे प्लेट लाईट स्ट्रक्चर आहे. मुख्यत्वे फाईन सँड फ्रॅक्शन प्रकारच्या सॉइल मध्ये ते आढळतात. व्हाईट मायका इज मोर रेजिस्टंट वेदरिंग दॅन ब्लॅक मायका. म्हणजे कशाचं वेदरिंग जास्त होतं? ब्लॅक मायकाचं होतं का व्हाईटचं होतं? म्हणजे कोणाचं होतं? मस्कोवाईट्स का बायोटाईट? मस्कोवाईटचं होतं. काय स्टेटमेंट आहे? व्हाईट मायका इज मोर रेजिस्टंट टू वेदरिंग दॅन द ब्लॅक मायका. म्हणजे ब्लॅक मायकाचं वेदरिंग जास्त प्रमाणात होतं. आणि ब्लॅक मायका म्हणजे कोण आहे? बायोटाईट आहे वरती. बायोटाईट लक्षात ठेवा. ओके, हे एक तर लक्षात ठेवा, कसं कम्पॅरेटिव्हली थोडीशी इझी आहे, लक्षात ठेवा. पुढे आहे ओलुविन. ओलुविन कडे या. फेरो मॅग्नेशियम सिलिकेट. तर फॉर्म्युला लक्षात आहे बघा, समोर काय दिलंय? FeMg2 आणि SiO4 आहे. ओके, त्याच्यानंतर हायड्रेटेड फॉर्म ऑफ ओलिव्हिन. ओलिव्हिनचा जर हायड्रेटेड फॉर्म असेल तर दोन खडक बनतात, एक आहे टाल्क आणि दुसरा आहे सर्पेंटाईन. ओके, तर तुम्हाला असं विचारलं जाईल की टाल्क आणि सर्पेंटाईन हे कशाचे हायड्रेटेड फॉर्म आहे, तर ते ओलिव्हिनचे फॉर्म आहे. तसं उलट पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे आपलं टर्मिलाइन. बोरो अल्युमिनो सिलिकेट. ओके, टर्मिलाइन मध्ये कोण आहे? बोरो आणि अल्युमिनो सिलिकेट आहेत. ओके, त्याच्यानंतर रेजिस्टन्स टू द वेदरिंग. हे बघूया, वेदरिंगला रेजिस्टन्स करणं म्हणजे झीज होण्यास विरोध करण्यावरून कॅटेगरी केलेत आपण. पहिला आहे मोस्ट रेजिस्टंट, मॉडरेट रेजिस्टन्स आणि लिस्ट रेजिस्टन्स. ओके, मोस्ट रेजिस्टन्स मध्ये काय? व्हेरी स्लो वेदर, हळूहळू वेदर होणारे खडक कुठले कुठले आहे? पहिला कॉर्ट्स आणि दुसरा आहे मस्कोवाईट. मस्कोवाईट आणि बायोटाईट वरती बघितलं, त्यातलं मस्कोवाईट तर क्लिअर आहे. आणि त्याच्यावर आता कॉर्ट्स एक लक्षात ठेवा, काय वाळूचं. आता मॉडरेट मध्ये कोण आहे बघा? फेल्सपार आणि बायोटाईट आहे. आणि लिस्ट रेजिस्टन्स मध्ये ऑगाइट, हॉर्नब्लेंड्स, ऑलिव्ह, कॅल्साइट. ओके, याचे प्रकार लक्षात घ्या. ओके, याच्यात तुम्हाला विचारलं जाईल, जोडा लावायला सांगता आलं पाहिजे. आपण आता क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स कडे आपण जाऊया. ओके, आता जे आपण मिनरलचं क्लासिफिकेशन बघितलं ते क्लार्कच्या क्लासिफिकेशन नुसार होतं. ओके, आता अजून एक वेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन बघू. त्याच्यामध्ये पहिला आहे ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन, दुसरा आहे ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक कॉम्पोनंट ऑफ रॉक आणि तिसरा आहे ऑन द बेसिस ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तिन्ही प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे फॉर्मेशन, फॉर्मेशनच्या आधारावरचं. पहिलं त्यात पण अजून दोन प्रकार आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. ओके, तर प्रायमरी कशाला म्हणायचं? प्रायमरी मिनरल्स कुणाला म्हणायचं बघा? प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएंट ऑफ रॉक. जे रॉकचे मुख्य घटक आहेत त्यांना आपण प्रायमरी रॉक्स म्हणतो, सॉरी प्रायमरी मिनरल्स म्हणतो. रिमेन्स अनचेंज्ड इन देअर केमिकल कंपोजिशन. म्हणजे काय?
त्यांच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन त्यांच्या केमिकल कॉम्पोजिशनमध्ये चेंजेस होत नाहीत. प्रायमरी रॉकचे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक लक्षात घ्या. तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक विचारून कुठला खडक विचारला जाईल किंवा उलट सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये बघा फेल्स्पार आहे, ऑर्थोक्लेज आहे, क्वार्ट्ज आहे, बायोटाईट आहे, ऑलिव्हिन आहे, कॅल्साइट आहे, प्लॅजिओक्लेज आहे, मस्कुवाईट आहे, हॉर्नब्लेंड आहे, ऑगाईट आहे आणि अल्बाईट. इतक्या प्रकारचे हे सगळ्या मिनरल्सला आपण प्रायमरी मिनरल्स मध्ये ऍड करत आहोत. ओके, पुढे बघा डॉमिनेट द कोर्सर फ्रॅक्शन ऑफ द सॉइल. प्रायमरी रॉक्स डॉमिनेट करतात कशामध्ये? कोर्सर फ्रॅक्शन मध्ये. म्हणजे काय? सँड, ग्रॅव्हल्स आणि स्टोन्स मध्ये. ओके, जर तुम्ही सॉइलचे घटक आहेत नाही सगळे, सॉइलच्या घटकामध्ये काय असतं? सँड पण असतं, माती सुद्धा असते, ग्रॅव्हल्स असतात, स्टोन असतात, हे सगळे मातीचे घटक आहेत. त्या मातीच्या घटकातील या तिघांमध्ये जास्त प्रमाणात प्रायमरी मिनरल्स आढळतात. कुठले तिघ? सँड्स, ग्रॅव्हल्स आणि स्टोन्स मध्ये. ओके, आता आपण जाऊया सेकंडरी मिनरल्स कडे. सेकंडरी मिनरल्स मध्ये बघा फॉर्म्ड डिपॉझिटेड ऍज अ रिझल्ट ऑफ सबसिक्वेंट चेंज ऑफ अ रॉक. ओके, कसं आहे ते? फॉर्म किंवा डिपॉझिटेड सबसिक्वेंट चेंज इन अ रॉक. म्हणजे पहिले कसे होते? प्रिन्सिपल कॉन्स्टिट्यूंट आहेत, प्रायमरी आहेत ते, त्यामध्ये त्याला नावच प्रायमरी आहे. त्याचं रूपांतरित होऊन किंवा डिपॉझिशन होऊन सेकंडरी म्हणतात. ओके, आणि त्याचे प्रकार बघा, किंवा त्याला डिराइव्ड पण म्हणा बरं का, ते डिराइव्ड आहेत, कुठल्या तरी एका मुख्य खडकापासून डिराइव्ड झालेले आहेत सेकंडरी मिनरल्स. आणि त्याच्यामध्ये बघा डोलोमाइट, जिप्सम, हेमेटाइट, क्ले मिनरल्स. क्ले मिनरल्स मध्ये सिलिकॉन आणि सिलिकेट आणि लिमोनाइट सुद्धा आहेत. त्याच्यानंतर कॅल्साइट, जिओथाइट आणि खालचे आलेले आहे जिप्साइट. ओके, डॉमिनेट फाईन सॉइल लाईक अ क्ले मध्ये. ओके, म्हणजे कोण कुठं डॉमिनेट आहे ते लक्षात घ्या. सेकंडरी मिनरल्स हे क्ले मध्ये डॉमिनेट आहेत. हे प्रायमरी आणि सेकंडरी. उदाहरणं लक्षात नसतील तर ऍटलिस्ट हे दोन कॅरेक्टर लक्षात ठेवा. वरती आपण बघितलं प्रायमरी कॉन्स्टिट्युएंट आणि रिमेन अनचेंज. दुसरे कसं चेंज होतात, दुसरे डिराइव्ड आहेत. ओके, आणि त्यांच्यामध्ये आपण बघितले क्ले हा मुख्य घटक आहे आणि प्रायमरी मध्ये सँड, ग्रॅव्हल आणि स्टोन हे घटक आहेत. ओके, ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक कॉम्पोनंट ऑफ द रॉक. ओके, आता कॅरेक्टरिस्टिक कॉम्पोनंट ऑफ द रॉक वरून आपण दोन प्रकार तयार केले आहेत. त्याच्यामध्ये बघा पहिला आहे इसेन्शियल मिनरल्स आणि दुसरा आहे ऍक्सेसरी मिनरल्स. क्लार्कनं असंच केलं होतं इसेन्शियल आणि ऍक्सेसरीज मध्ये. त्याच्यामध्ये बघा इसेन्शियलच्या खाली या चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द रॉक. रॉकचे मुख्य घटक आहेत. कॅरेक्टरिस्टिक कॉम्पोनंट ऑफ द रॉक म्हणजे काय? रॉकचं जे कॅरेक्टर आहे, ज्या गोष्टींपासून ठरतो त्या मिनरल्सला आपण इसेन्शियल मिनरल्स म्हटलं पाहिजे. याच्यामध्ये कोण कोण आहे? फेल्डस्पार, अँफिबोल्स, पायरॉक्झिन, मायका आणि क्वार्ट्ज. ओके, 85% ऑफ द रॉक ऑफ द वर्ल्ड. ओके, किती आहे? इसेन्शियल मिनरल्स या रॉकच्या एकूण जगाच्या एकूण खडकाच्या 85% भाग कव्हर करतात. ऍक्सेसरीज मिनरल्स मध्ये बघा इन स्मॉल क्वांटिटी, प्रेझेन्स ऑर अब्सेन्सने इतका फरक पडत नाही. ऍक्सेसरीज आहेत ना, त्या स्मॉल क्वांटिटी मध्ये असतात, त्यांचा प्रेझेन्स असो की नसो याने इतका काही फरक पडत नाही. ओके, आणि त्याचे उदाहरणं आहेत टर्मोलिन आणि मॅग्नेटाइट. ओके, हे झालं दुसरं कॅटेगरायझेशन. तिसरं कॅटेगरायझेशन आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मध्ये बघा एक आहे हेवी मिनरल्स आणि दुसरा आहे लाईट मिनरल्स. हे लक्षात ठेवा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोर दॅन 2.85 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ओके, त्याची जर ग्रॅव्हिटी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.85 ग्रॅम पर सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर असेल तर पाण्याची किती आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? एक असते ना. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आपण सगळं करतोय. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ज्या मिनरलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.85 तो झाला हेवी, आणि ज्याची लेस दॅन 2.85 आहे तो झाला लाईट. आता हे 2.85 हा फॅक्च्युअल डेटा लक्षात असला पाहिजे. पुढे याची उदाहरणं बघा कुठली कुठली आहेत? हेमेटाइट, पायराइट, लिमोनाइट, ओलिव्हिन. ओके, आता याच्यामध्ये सुद्धा बघा हेमेटाइटची किती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे? 5.3. ओलिव्हिनची किती आहे? 3.5. ओके, आणि राईट साइडला बघा लाईट मध्ये क्वार्ट्ज किती आहे? 2.6. त्याच्यानंतर आहे फेल्स्पार, त्याच्यानंतर आहे मस्कोवाईटचं 2.5. तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटीनुसार हे 4 आणि 3 7 सिक्वेन्स मध्ये लावायला सांगितलं जाऊ शकतं. आपण 7 मिनरल्स बघतोय, त्यांचा सिक्वेन्स लावायला सांगितला जाऊ शकतो अकॉर्डिंग टू देअर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ऍटलीस्ट तुम्हाला माहिती पाहिजे की वरती कोण आहे? हेमेटाइट.
आणि सगळ्यात शेवटी कोण आहे, मस्कोवाईट. हे तरी तुम्ही लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला हेवी मध्येच जर सिक्वेन्स लावायला सांगितला तर हेमेटाइट नंतर ओलिव्हिन हे लक्षात असलं पाहिजे. तर हेमेटाइट कशाचा प्रकार आहे, लो खनिजामध्ये अभ्यासतो ना आपण त्याला, आणि लो खनिजे कसे असतात, वजनदार असतात. त्यामुळे हेमेटाइट सगळ्यात जास्त जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवाला हे लक्षात ठेवा. आणि मायका पासून काय म्हणतात, पावडर म्हणतो ना आपण, असा अभ्यास केला, किंवा मायकामध्ये आपण पुढे पण बघू. त्यामुळे ते सगळ्यात हलकं असणार आहे. त्यामुळे त्याला मस्कोवाईटच्या खाली ठेवलेलं आहे. मस्कोवाईट मायकाचा प्रकार आहे, बघितले आपण. ओके, त्यामुळे ते सगळ्यात हलकं आहे, ते लक्षात घ्या. लक्षात ठेवण्यासाठी बघा खाली हॅपी लिओ असं लक्षात ठेवलेलं आहे, एक पी गॅप केलेला आहे. हॅपीची स्पेलिंग HAPY लिहिलेलं आहे, ते लक्षात ठेवण्यासाठी आहे. हॅपी लिओ, लिओ म्हणजे सिंह. ओके, आनंदी सिंह लक्षात ठेवू शकता. H फॉर हेमेटाइट, P फॉर पायराइट आहे. ओके, L फॉर लिमोनाइट आणि O फॉर ओलिव्हिन. तर तुम्हाला पहिले हेवी मिनरल्स लक्षात राहायला इथं काही हरकत नाही. चल, आता पुढचा घटक आहे आपला वेदरिंग ऑफ रॉक्स. रॉकचं वेदरिंग बघूया. वेदरिंग म्हणजे काय, झीज आणि दुसरा काय शब्द त्याला, अपक्षरण. आणि झीज मध्ये काय फरक आहे, दोन्ही एकच, काहीतरी फरक असेल ना, अपक्षरण आणि झीज याच्यामध्ये काहीतरी फरक असेल. भूगोलाचा स्टेट बोर्डामध्ये तुम्ही अभ्यास केला असणार ना तो, त्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. अपक्षरण हे फिजिकल ऍक्टिव्हिटीमुळे होतं की केमिकल ऍक्टिव्हिटीमुळे होतं, का दोन्ही होतं? बर, अपक्षरण आणि जीतचा फरक एक लक्षात घ्या. तिथे तुम्हाला मला वाटतं की स्टेट बोर्डाच्या 8वी-9वीच्या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे. जेव्हा आपण फिजिकल जीज बद्दल बोलतो त्याला आपण अपक्षरण म्हणतो. ओके, आणि जीज हा विचार करतो तर मग ते फिजिकल असो किंवा केमिकल असो कसंही. ओके, त्यामुळे तुम्ही फिजिकल अपक्षरणाचा किंवा फिजिकल जीजचा विचार करताना आपल्या पुस्तकात त्यांनी अपक्षरण हा शब्द वापरला. ओके, स्टेट बोर्डात जाऊन पुन्हा एकदा ते कन्फर्म करा, अपक्षरण आणि जीज मध्ये फरक आहे, तो लक्षात असलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, नसेल तर वेदरिंग लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये काही फरक नाही, वेदरिंग आहे. द वेदरिंग ऑफ रॉक बघूया. वेदरिंग ऑफ रॉक मध्ये पहिला आहे फिजिकल डिसइंटिग्रेशन आणि केमिकल डिकम्पोजिशन. नावामध्येच फरक आहे बघा. फिजिकल डिसइंटिग्रेशन होत आहे म्हणजे काय होतंय, वेगवेगळं होतंय, भाग वेगळे होत आहेत. आणि केमिकल डिकम्पोजिशन होतंय म्हणजे इथे काय होतंय, डिकम्पोजिशन म्हणजे अपघटन म्हणतो ना आपण त्याला, अपघटन. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. ओके, ऑफ रॉक आणि मिनरल्स, रॉकचं सुद्धा आणि मिनरलचं सुद्धा, दोघांचं सुद्धा होतं वेदर, जरी आपण वेदरिंग ऑफ रॉक बघत असलो तरी. पुढे टेक प्लेस ऍट द सरफेस ऑफ द अर्थ. वेदरिंग कुठं होतं, सरफेसच्या वरतीच होणार आहे ना, आणि रॉक फॉर्मेशन दोन्हीकडे होत आहे. सरफेसच्या वरती सुद्धा रॉक फॉर्मेशन आहे आणि सरफेसच्या खाली सुद्धा आहे, बट वेदरिंग मात्र वरतीच होत आहे. प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रॉक अँड मिनरल्स इन टू द सॉइल. वेदरिंग म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आहे. कशाची, मिनरल्स आणि रॉकचं कन्व्हर्जन सॉइल मध्ये होण्याची प्रोसेस आहे. खाली डिटेलमध्ये दिले बघा. सुरुवातीला रॉक असतं, रॉकचं वेदरिंग होतं, काय तयार होतं, रेगोलिथ तयार होतं. त्याचं सॉइल फॉर्मिंग प्रोसेस होते आणि पुढे काय होतं, ट्रू सॉइल तयार होतं. म्हणजे रॉक पासून सॉइल होत असताना दोन प्रोसेस मध्ये येतात. एक आहे वेदरिंग प्रोसेस, वेदरिंग नंतर तुम्हाला रेगोलिथ मिळते, आणि रेगोलिथ वरती सुद्धा अजून काही प्रोसेस ऍक्टिव्हेट होतात आणि आपल्याला ट्रू सॉइल मिळतं. ओके, रेगोलिथ लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जाईल. पुढे 3 टाइप्स ऑफ वेदरिंग. वेदरिंगचे 3 टाइप्स आहेत. एक आहे फिजिकल वेदरिंग, दुसरं आहे केमिकल वेदरिंग आणि तिसरं आहे बायोलॉजिकल वेदरिंग. आता याच्यातलं आपण फिजिकल वेदरिंग बद्दल बघूया. फिजिकल वेदरिंग मध्ये आपण बघितलं डिसइंटिग्रेशन ऑफ द रॉक अँड मिनरल्स मध्ये मेकॅनिकल ऍक्शन होतात, पाण्याची असो किंवा वाऱ्याची असो किंवा इतर काही गोष्टी असो, त्याच्यामुळे मेकॅनिकल ऍक्शन होऊन त्याचं डिसइंटिग्रेशन होतं, एकमेकांपासून वेगळं होतात ते. ओके, फिजिकल फॅक्टर्स कुठले कुठले आहेत आता बघूया. फिजिकल वेदरिंग मध्ये पहिला आहे टेम्परेचर, दुसरा आहे रनिंग वॉटर, तिसरा आहे वेव्स म्हणजे समुद्राच्या लाटा, चौथा आहे वारा आणि पाचवा आहे ग्लासियर म्हणजे बर्फ. ओके, या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्यावरती फिजिकल वेदरिंग होत असतं. आता टेम्परेचरच्या बाबतीत बघूया. रॉक आणि मिनरल्सचे एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन घडून आणते. टेम्परेचर वाढलं की काय होणार आहे, एक्सपान्शन, कमी झालं तर कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. रॉकच्या पटीतील पाण्याचेही कॉन्ट्रॅक्शन किंवा त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो आणि एक्सपान्शन घडून येत असतं. ओके, दगडांच्या मध्ये पाणी असणार आहे, त्याचं बर्फात रूपांतर होतं किंवा बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं, त्याचा सुद्धा
प्रेशर त्या दगडावरती होत असतो. म्हणजे स्वतः रॉक सुद्धा एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होते, त्याचबरोबर त्याच्या फटीत सापडलेलं पाणी सुद्धा एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होत आहे. याने खडकाचे व खनिजाचे डिसइंटिग्रेशन होते. कशामुळे? बर्फाचं पाण्याचं बर्फात रूपांतरण झाल्यामुळं. दोन प्रकारे डिसइंटिग्रेशन होतं टेम्परेचरमुळे, लक्षात घ्या. वॉटर जेव्हा सॉलिडिफाय होते तेव्हा व्हॉल्यूम 9% वाढता, हा एक फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा. खडकाच्या मध्ये किंवा एनी हाऊ कुठेही जेव्हा पाणी असतं, पाण्याचं बर्फात रूपांतर झालं, त्याचं व्हॉल्यूम किती टक्क्याने वाढतं? 9% त्याचं व्हॉल्यूम वाढतं, हे एक लक्षात घ्या. पुढे रनिंग वॉटर कसं इफेक्ट पडतो बघा. मोस्ट पोटेंट एजंट इन द वेदरिंग ऑफ द रॉक. फिजिकल वेदरिंग मध्ये सगळ्यात जास्त पोटेंट कुठला फॅक्टर आहे विचारलं की तुम्हाला सांगता आलं म्हणजे रनिंग वॉटर आहे. स्टील वॉटर पण देऊ शकतात, रनिंग वॉटर लक्षात ठेवा. पुढे मेकॅनिकली तसेच केमिकली ऍक्ट होतात. वॉटर दोन्ही पद्धतीने ऍक्ट होतो, मेकॅनिकली पण होतो, म्हणजे तो आदळून त्यांना प्रेशर पण क्रिएट करतो, आणि त्याच्यातले जे क्षार असतात ते दगडात मिक्स होऊन सुद्धा केमिकली पण ऍक्टिव्ह होतो. दोन्ही प्रकारे तो ऍक्ट होतो, त्याच्यामुळे मोस्ट पोटेंट आहे. पुढे ट्रान्सपोर्ट पॉवर ऑफ द मुव्हिंग वॉटर व्हॅरीज ऍट 6th पॉवर ऑफ व्हेलॉसिटी. ट्रान्सपोर्ट पॉवर, पाण्याची ट्रान्सपोर्ट पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 6th पॉवर ऑफ व्हेलॉसिटी. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हेलॉसिटी वाढत जाईल तसं तसं ट्रान्सपोर्ट पॉवर वाढत जाते, तर त्याचा रेशो कसा असणार आहे? व्ही टू द व्हीचा 6वा घात असं लक्षात ठेवा हवं तर. तिथं 5 देईल तो किंवा 3 देईल, काही पण देईल, फक्त एक तो फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा. इथं हा एक फॅक्च्युअल डेटा, आणि मागाशी बघितलेला तो 9% व्हॉल्यूम वाढण्याचा, पाण्याचं बर्फात रूपांतर झालं की 9% वाढतं. हे दोन फॅक्च्युअल डेटा इथं लक्षात ठेवायचे आहेत. पुढे वेव्स तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे आता तुम्ही भूगोलामध्ये अभ्यास करत असताना किंवा आपण जेव्हा भूगोल वाचू तेव्हा समुद्राच्या लाटांचा इम्पॅक्ट खडकांवरती होतो, ते आपण पाहिलेलं आहे, आणि वेगवेगळे फॉर्म्स तयार होतात ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर विंड सुद्धा माहित आहेत, आणि ग्लाशियरचा सुद्धा अभ्यास आपण तिथे करणार आहोत. वरती हे दोनच पॉईंट डिस्कस करायचा का मुद्दा होता, तर टेम्परेचर आणि रनिंग वॉटर आपण भूगोलमध्ये डिटेलमध्ये बघत नाही, बाकीचे फॅक्टर भूगोलात आपण बघणार आहोत. याच्यातले दोन्ही फक्त फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा, 9% आणि व्ही टू द पॉवर 6 इतकं एक लक्षात ठेवायचं आहे. खाली बघा, टेम्परेचर अँड वॉटर आर मोस्ट इम्पॉर्टंट क्लायमॅटिक एजंट्स. कुठले मोस्ट इम्पॉर्टंट क्लायमॅटिक एजंट्स आहेत विचारलं जाऊ शकतं. वरती लिस्ट केलेले सगळे क्लायमॅटिक एजंट्स आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं टेम्परेचर आणि वॉटर आहे. त्याच्यातल्या त्यात जास्त पोटेंट कोण आहे? रनिंग वॉटर. रनिंग वॉटर एक लक्षात ठेवा. हे झालं फिजिकल वेदरिंगचं. आता आपण जाऊया केमिकल वेदरिंग कडे. केमिकल वेदरिंग मध्ये बघा, डिकम्पोजिशन ऑफ द रॉक अँड मिनरल्स बाय द केमिकल ऍक्शन. डिकम्पोजिशन होतंय, वॉटर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. वरती सुद्धा रनिंग वॉटर आणि इथं सुद्धा वॉटरच आहे. वेदरिंग हे मुख्यत्वे त्यातील सस्पेंडेड पार्टिकल मुळे होत असतं. पाण्यामध्ये काही सस्पेंडेड पार्टिकल असतात, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड आणि इतर ऑर्गॅनिक ऍसिड्स. ह्याच्यामुळं पाणी जर शुद्ध पाणी असेल तर, मिनरल पाणी असेल तर ते इतकं जास्त ऍक्टिव्ह नाहीये, त्याची पॉवर कमी असते. त्याच्यात जेवढे मिनरल्स किंवा इतर गोष्टी जास्त तेवढं तो या वेदरिंग प्रोसेसमध्ये जास्त ऍक्टिव्ह होतो. खाली लिहिलं बघा, प्युअर वॉटर इज इनइफेक्टिव्ह. प्युअर वॉटर इनइफेक्टिव्ह असतं की त्याच्यात जेवढे मिक्सचर असतात किंवा इतर पार्टिकल असतात ते तेवढं जास्त ऍक्टिव्ह असतात. आता वॉटरमुळे बघा हायड्रोलायसिस प्रोसेस होते, नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन प्रोसेस, त्याच्यानंतर आहे रिडक्शन प्रोसेस. आता वन बाय वन प्रोसेस बघूया. पहिली आहे आपली ऑक्सिडेशनची प्रोसेस. ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये बघा, कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ऑक्सिडेशन म्हणजे काय विचारलं जाईल तुम्हाला, काय होत आहे? ऑक्सिजनची कॉम्बिनेशन आहे आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. वॉटर आहे ना, पाण्यामध्ये दोन घटक आहेत, एक ऑक्सिजन आणि हायड्रोजन. याच्यामध्ये काय होतंय, त्या खडकाबरोबर किंवा त्या खडकाच्या मिनरल्स बरोबर ऑक्सिजनचे कॉम्बिनेशन आहे आणि हायड्रोजन मात्र तिथून रिमूव्हल आहे. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं आणि विचारलं गेलेलं सुद्धा आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणि पुढे ह्याच्या विरोधात रिडक्शन वाली प्रोसेस आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. ऑक्सिडेशन मध्ये बघा, ऑक्सिजन प्रेझेंट इन वॉटर, इन करा तिथं, ऑक्सिजन प्रेझेंट इन वॉटर इज कॅपेबल ऑफ कन्व्हर्टिंग मेनी मिनरल्स इंटू ऑक्साइड्स. पाण्यातल्या ऑक्सिजनमुळे ऑक्साइड्स निर्माण होतात, हे कॉमन आहे. पुढे बघा, एक आहे बायोटाईट आणि दुसरं आहे सल्फाईडचं उदाहरण आपण बघितलं आहे. बायोटाईट या मिनरलचे ऑक्सिडेशन होऊन फेरस ऑक्साइड्स बनतात. त्यांनी उदाहरणं दिलेत कसे ऑक्साइड्स बनतात ते. खाली दिलंय, सल्फाईडचे कन्व्हर्जन होऊन सल्फाइड्स मध्ये कन्व्हर्जन होते. सल्फाईड आईडचं टाईट तयार होतं, सल्फाईट. सल्फाईड आणि सल्फाईड तयार होता. तुम्हाला उलट विचारलं जाऊ शकतं. एक स्टेटमेंट दिल की सल्फाईडचं ऑक्सिडेशन होऊन सल्फाईड तयार आणि सल्फाईडचं ऑक्सिडेशन होऊन सल्फाईड होईल असं दिल.
खालचं चुकीचं आहे, वरचं बरोबर आहे. ओके. जे वॉटरमध्ये सोल्युबल असतात याने पाण्यात ते डिझॉल्व्ह होतात आणि रॉकचे वेदरिंग होते. कशा प्रकारे वेदरिंग होते ते बघा. ओके. जे पाण्यामध्ये सोल्युबल असणारे ऑक्साइड्स किंवा इतर काही क्षार असतात ते त्या पाण्यात डिझॉल्व्ह होतात आणि ते डिझॉल्व्ह झालेले दगडाबरोबर रिॲक्शन करून त्यांचं डिकम्पोजिशन करतात. ओके. पुढचा आपला रिडक्शनचा मुद्दा लक्षात घ्या. रिडक्शनच्या मुद्द्यामध्ये बघा, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आहे. याच्यात काय आहे? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके. हायर ऑक्साइड्स आर रिड्यूस टू द लोअर ऑक्साइड्स. सल्फेट इज रिड्यूस टू द सल्फाइड. सल्फाइडचं सल्फेट काय आहे? ऑक्सिडेशन. आणि सल्फेटचं सल्फाइड काय आहे? रिडक्शन. ओके. ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही मुद्दे लक्षात घ्या. आता पहिल्या वरच्या मुद्द्याकडे हायड्रोलिसिस कडे. ओके. हायड्रोलिसिस मध्ये काय आहे? केमिकल प्रोसेस इन्व्हॉल्विंग डबल डिस्प्लेसमेंट टू फॉर्म ऍसिड आणि बेसिस. ओके. असे डेफिनेशन विचारलं जाईल आणि काय आहे विचारलं जाईल. आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये हायड्रोलिसिस, ऑक्सिडेशन, रिडक्शन असं विचारलं जाईल. ओके. डेफिनेशन काय आहे? केमिकल प्रोसेस इन्व्हॉल्विंग डबल डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये काय आहे बघा, हायड्रोजन ऑफ वॉटर कंबाइन्स विथ एनायन ऑफ मिनरल्स. ओके. हायड्रोजन प्लस एनायन एकत्र येतात. आणि दुसऱ्या बाजूला हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ वॉटर कंबाइन्स विथ कॅटायन ऑफ मिनरल्स. म्हणजे OH निगेटिव्ह प्लस कॅटायनची कॉम्बिनेशन होते. कसं काय कॉम्बिनेशनचं? डबल डिस्प्लेसमेंट काय ते लक्षात घ्या. वॉटर मधला एक आपला हायड्रोजन ग्रुप आणि दुसरा हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रोजन कुणाशी आहे? एनायनशी कंबाईन होत आहे. आणि हायड्रॉक्सिल ग्रुप कुणाशी होत आहे? कॅटायनशी कंबाईन होते. यातून काय तयार होत आहे? ऍसिड आणि बेसिस तयार होत आहेत. त्याला म्हणायचं आपण हायड्रोलिसिस प्रोसेस. पाण्यात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असेल तर हायड्रोजन प्लसचे कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि हायड्रोलिसिस प्रोसेसची स्पीड वाढतो. हायड्रोलिसिसचा स्पीड वाढण्यासाठी पाण्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण अधिक असावं लागतं. ओके. म्हणजे हायड्रोलिसिस प्रोसेस इज कन्सर्न विथ कार्बन डायऑक्साईड आणि खालचं ऑक्सिडेशन रिडक्शन इज कन्सर्न विथ ऑक्सिजन. ओके. दोन्ही लक्षात आहेत. तिन्ही प्रोसेस तुमच्या लक्षात आल्या. ओके. त्याच्यानंतर आता खाली बघा, हे आपण मगाशी डिस्कस केलेलंच आहे. सल्फाइड टू सल्फाइड इज ऑक्सिडेशन, सल्फेट टू सल्फाइड इज रिडक्शन. चौथी प्रोसेस आहे यांची कार्बोनेशन. ओके. कार्बोनेशन मध्ये काय? रिॲक्शन ऑफ कंपाऊंड्स विथ कार्बोनिक ऍसिड. ओके. पाण्यातील कार्बोनिक ऍसिड बरोबर खडकातील कंपाऊंडचे जे रिॲक्शन आहे त्याला आपण कार्बोनेशन म्हणतोय. याच्यामध्ये बघा, पावसाच्या पाण्याची वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होऊन कार्बोनिक ऍसिड तयार होतात. ओके. पावसाच्या पाण्याचे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होते. ओके. पुढे बघा, कार्बोनिक ऍसिड आणि कार्बोनेटेड वॉटर हे रॉक व मिनरल्स वरती अटॅक करतात व त्याचे सोल्युशन तयार होत असतं. ओके. याला आपण काय म्हणतो? सबलिमेशन इफेक्ट म्हणतोय. ओके. नेक्स्ट बघा, ठीक आहे, चलो आपण कार्बोनेशन बघतोय. कार्बोनेशन मध्ये बघितलं बघा, पुढे या खालचा फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, कॅल्साइट हे पाण्यात इनसोल्युबल आहे पण कार्बोनिक ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह होते आणि पॅरंट रॉक मधून विलग होत असते. ओके. आता हे का बरं आपण दिलेलं आहे? कॅल्साइटचं उदाहरण का दिलं बघा. ते पाण्यामध्ये मात्र इनसोल्युबल आहे, ते पाण्यात मिक्स होणार नाही. पण माझ्या पाण्यात जर कार्बोनिक ऍसिड असतील तर मात्र ते डिझॉल्व्ह होतं. ओके. कशाबद्दल चाललंय? कार्बोनेशन बद्दल चाललेलं आहे. कार्बोनेशन म्हणजे काय? कार्बोनिक ऍसिड, पाण्यातील कार्बोनिक ऍसिडचे दगडावरील किंवा खडकातील इतर मिनरल्स बरोबर असणारी रिॲक्शन, हे लक्षात घ्या. आणि खालचं उदाहरण पण लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट जाऊन आपण, नेक्स्ट पॉइंट आपला हायड्रेशनचा. ह्याच्यात काय आहे? केमिकल कॉम्बिनेशन ऑफ वॉटर विथ सर्टन मिनरल्स. वॉटरचीच डायरेक्ट इथे रिॲक्शन आहे. आतापर्यंत आपण पाण्यातल्या वेगवेगळ्या कंपोनंटची रिॲक्शन बघितले. आता वॉटरची रिॲक्शन बघा. वॉटर इटसेल्फ कंबाइन्स विथ द मिनरल्स प्रेझेंट इन द रॉक टू फॉर्म हायड्रेट्स. हायड्रेशन मध्ये काय होतं? हायड्रेट्सचं फॉर्मेशन आहे, कारण डायरेक्टली वॉटर म्हणजे H2O डायरेक्ट त्यांच्याबरोबर रिॲक्ट होते. आतापर्यंत आपण ऑक्सिडेशन मध्ये काय बघितलं? ऑक्सिजन बघितलं. रिडक्शन मध्ये पण ऑक्सिजन रिमूव्ह होतं हे बघितलं. किंवा वरच्या केसमध्ये आपण बघितलं कार्बोनिक ऍसिड बघितलं. त्याच्या वरच्या केसमध्ये जे पहिली केस होती, कुठली केस होती आपली? हायड्रोलायसिस. त्याच्यामध्ये H प्लस म्हणजे हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुपचं बघितलं. आता आपण कुठली प्रोसेस बघतोय? हायड्रेशनची प्रोसेस बघतोय. ओके. हायड्रेशन मध्ये स्वतः वॉटर त्याच्याशी रिॲक्ट करतोय. उदाहरण बघा, खाली काय दिले? हेमेटाइट आणि H2O. ओके. H2O चे 3 मॉलिक्युल्स आहेत, त्यांची रिॲक्शन होऊन काय बनतोय? लिमोनाइट बनतोय. ओके. हेमेटाइटचा कलर रेड आहे
त्याची वॉटरची रिॲक्शन होऊन लिमोनेट बनली की तो कसा होतोय, येलो होतोय. तुम्हाला कलर वरती सुद्धा प्रश्न विचारला तर माहिती असलं पाहिजे. हेमेटाइट रेड आहे, कसं लक्षात ठेवचाल, हिमोग्लोबिन मधलं हेम लक्षात ठेवा, त्याच्यामुळे ब्लडला रेड कलर आला असतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला तो रेड लक्षात राहील. आणि कन्व्हर्जन तुम्हाला लिमोनाइट लक्षात येईल. लाईम लक्षात ठेवला तरी तुमच्या लक्षात येईल, लिमोनाइट वरनं लाईम, लिंबू, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की येलो कलर आहे. पुढे नेक्स्ट पॉइंट आहे त्याचा सोल्युशन. सोल्युशन मध्ये बघा, सम सबस्टन्सेस डायरेक्टली डिझॉल्व्ड इन द वॉटर. काही सबस्टन्स असतात ते डायरेक्टली वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतात. चे उदाहरण बघा, these substances removed from the parent rock by flowing water or percolated water. वाहणारं वॉटर किंवा त्या खडकामध्ये पर्कोलेटेड वॉटर मध्ये जे मिनरल्स आहेत ते डायरेक्टली डिझॉल्व्ह होतात, रिॲक्शन त्यांची होत नाही, तर त्याच्याशी डायरेक्टली डिझॉल्व्ह किंवा मर्ज होत आहेत. उदाहरणार्थ दिलं बघा त्यांनी, एक आहे हॅलाइट आणि दुसरा आहे NaCl. NaCl म्हणजे मीठ. आता मीठ डायरेक्टली डिझॉल्व्ह होतं पाण्यामध्ये. आता कधी ते बघा, एक आहे ड्युरिंग रेनिंगच्या सीझन मध्ये किंवा लाइटनिंग मध्ये किंवा थंडरिंग मध्ये. अशा 3 प्रोसेसमध्ये सोल्युशन ही प्रोसेस घडून येते, हे लक्षात घ्या. उदाहरण बघा, कार्बन डायऑक्साइड, अमोनिया, नायट्रस ऑक्साइड, नायट्रोजन पेरॉक्साइड. हे डिझॉल्व्ह होतात. आणि पुढे बघा, इन रेन वॉटर मध्ये, आणि काय जोडा बनतात, कार्बन डायऑक्साइड प्लस नायट्रोजन ऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड किंवा अमोनिया, अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार होऊन त्या डायरेक्टली सोल्युशन क्रिएट करत असतात. उदाहरण बघा, H2O प्लस CO2 काय तयार होतं, कार्बोनिक ऍसिड तयार होतं. आता ही ऍक्टिव्हिटी घडली आणि कार्बोनिक ऍसिड तयार झाले. आणि या कार्बोनिक ऍसिड मुळे वरती आपण बघितले कार्बोनेशन प्रोसेस तयार होते. कार्बोनेशन प्रोसेस मध्ये काय बघितलं आपण, कार्बोनिक ऍसिड जे पाण्यात आहे तो कार्बोनेशन प्रोसेस घडवून आणत आहे. या 6 प्रोसिजर बद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ते आपल्याला माहिती असलंच पाहिजे. पुढे बघा, कार्बोनेशन बद्दल थोडस अजून डिटेलमध्ये बघायचं तर, कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2CO जर बनलं तर काय तयार होतं बघा, CaHCO3 म्हणजे त्याला लिचिंग प्रोसेस सुद्धा म्हणतोय. HCaC3 म्हणजे काय, कॅल्साइट. आणि कार्बोनिक ऍसिडचं फॉर्म्युला सुद्धा बघा, आणि त्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन काय तयार होतंय, आपल्याला बायकार्बोनेटची निर्मिती होत आहे. हे तुम्ही सायन्स मध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे. खाली बघा, कॅल्साइट पासून कंकरची निर्मिती होते, हे लक्षात ठेवा. कंकर म्हणजे काय असतात, लाईम नोडुल्स. खाली बघा, सोल्युबल बायकार्बोनेट इज लीच्ड टू लोअर लेवल्स वेअर कार्बन डायऑक्साइड इज लिबरेटेड अँड इनसोल्युबल CaCO3 इज पर्सिपिटेशन, म्हणजे शिल्लक राहणं. कॅल्साइटचे लाईम नोड्यूल्स म्हणजे ज्यास आपण कंकर म्हणतो, कंकर निर्मितीची प्रोसेस काय आहे असं विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे, कार्बोनेशनची प्रोसेस आहे. कंकर म्हणजेच लाईम नोड्यूल्स, इतकं लक्षात घ्या. त्याच्यात काय झालंय, कॅल्साइट पासून लाईम नोड्यूल्स तयार झालेले आहेत. आर फाउंड इन द मोस्ट रेड सॉइल अँड ब्लॅक कॉटन सॉइल इन द साऊथ इंडिया. कंकर आपल्याकडच्या कापूस पिकणाऱ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. फिजिकल झाले, आता केमिकल झाले, त्याच्यानंतर आपण येऊया बायोलॉजिकल वेदरिंग कडे. फिजिकल डिसइंटिग्रेशन तसेच केमिकल डिकम्पोजिशन घडून आणतात. हे जे बायोलॉजिकल एजंट्स आहेत ते दोन्ही गोष्टी घडवतात. त्यांच्यामुळं फिजिकल डिसइंटिग्रेशन पण होतंय आणि केमिकल डिकम्पोजिशन सुद्धा होतं. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणलं तर सगळ्यात जास्त आपण ज्याला गांडुळाचा अभ्यास करतो तो फिजिकल डिसइंटिग्रेशन करतो. जमीन भुसभुशीत करणं हा फिजिकल डिसइंटिग्रेशनचा प्रकार आहे. आणि तो जो वेस्ट त्या जमिनीमध्ये टाकतोय त्याच्या बॉडीतून, त्याच्या थ्रू सुद्धा केमिकल रिॲक्शन होऊन सुद्धा वेदरिंग होतं. असं अनेक साऱ्या गोष्टी आहेत. किंवा आपण फॉर एक्झाम्पल शेणखत वगैरे पण टाकतो, ते बायोलॉजिकल एजंटच आहे. त्याच्यामुळं सुद्धा शेतामध्ये केमिकल डिकम्पोजिशन होत असतं. दोघांमुळे दोन्ही होतं, हे लक्षात घ्या. पहिलं बघूया आपण मॅन अँड एनिमल्स. मॅन अँड एलिमेंट्स बद्दल बघा. उदाहरणार्थ काय, ऍंड्स अँड टर्माइट्स म्हणजे वाळवी आणि मुंग्या. यांच्यामुळे काय काय होतं ते आपल्याला माहिती आहे. माती खाणून ते वरती आणतात आणि त्या प्रोसेसमध्ये ते ऍसिड सिक्रेशन सुद्धा करतात. तर त्या ऍसिड सिक्रेशन दरम्यान त्यांचे केमिकल रिॲक्शन सुद्धा होत असते. म्हणून याला आपण काय म्हणतो, फिजिओकेमिकल वेदरिंग. दोन्ही प्रकारचे ते वेदरिंग करतात. तुम्हाला विचारलं जाईल की बायोलॉजिकल एजंट्स कुठल्या प्रकारचं वेदरिंग करतात, तर ते दोन्ही प्रकारचं करतात. पुढे रॅबिट्स. रॅबिट्स म्हणजे काय, ससा ना. पुढे बघा, डिकेइंग प्रोसेस साठी प्लॅटफॉर्म क्रिएट करतात. प्लॅटफॉर्म क्रिएट करणं त्यांचं ते काम आहे. त्याच्यानंतर अर्थवर्म, हे सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला माहिती आहे. ते काय करतात, चर्निंग ऑफ सॉइल. चर्निंग म्हणजे काय, मातीची ढवळाढवळ करणं, खाली वर करणं. पासेस सॉइल थ्रू देअर
एलिमेटरी कॅनल म्हणजे त्याच्या ते पूर्ण बॉडीतून त्याला घालवतात. ओके, चर्निंग ऑफ अ सॉइल, आणि ही सुद्धा कशी आहे, फिजिओकेमिकल ऍक्शनच आहे. दोन्ही प्रकारचं ते ऍक्शन करतात. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे प्लांट्स. प्लांट्स बद्दल बघा, व्हेजिटेशन कव्हर रिस्पॉन्सिबल ऑफ बोथ. व्हेजिटेशन कव्हर म्हणजे काय, शेत जमिनीवरती जे काय आपण वनस्पती किंवा पीक घेतो त्याच्यामुळे त्याचा पाला किंवा इतर काही घटक असतात ते पडलेलं असतो, त्याला आपण काय म्हणतो, व्हेजिटेशन कव्हर. ते व्हेजिटेशन कव्हर मुळे फिजिकल आणि केमिकल वेदरिंग दोन्ही प्रकारच्या गोष्टी घडून येतात असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, याच्यामध्ये बघा, मॉइश्चर जनरेट करतात जे डिकम्पोजिशन ऑफ द रॉकला जबाबदार असतात. वरच्या बाजूला तर त्यांचा थर असेल तर जमीन वाळत नाही, मॉइश्चर क्रिएट राहतं, त्याच्यामुळे काय होतं, डिकम्पोजिशन साठी ते वातावरण निर्मिती करतात, पहिला घटक. दुसरा, कार्बन डायऑक्साईड जे वनस्पती सोडतात त्यापासून कार्बोनिक ऍसिड बनते आणि त्याच्यापासून पुन्हा केमिकल वेदरिंग होतं. ओके, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. दोन पॉईंट आपण बघितले, एक आहे मॉइश्चर जनरेशन आणि दुसरा आहे रिलीज कार्बन डायऑक्साईड. या दोन गोष्टीमुळे प्लांट्स कसं केमिकल डिकम्पोजिशन करतात ते लक्षात आलं असेल तुमच्या. पुढे आहे आपला मायक्रो ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये डिकम्पोजिसेस मेनी मिनरल्स. एक्झाम्पल बघा, सल्फर बॅक्टेरिया कॅन डायरेक्टली ऑक्सिडाइज किंवा सल्फर मध्ये कन्वर्ट करतात टू सल्फ्युरिक ऍसिड. दिस ऍसिड ऍक्ट्स एज अ केमिकल एजंट. जे काही बॅक्टेरिया असतात, फॉर एक्झाम्पल त्याने सल्फर बॅक्टेरिया, सल्फर बॅक्टेरिया कसं केमिकल रिएक्शन करतात ते लक्षात घ्या. मग तुम्हाला काय काय लक्षात होतं इथे, मॅन आणि एनिमल, प्लांट्स आणि ऑर्गॅनिझम हे तिन्ही प्रकारातले गोष्टी बायोलॉजिकल वेदरिंग करतात आणि त्यांचं वेदरिंग फिजिओ केमिकल टाईपचं असतं. ओके ओके, नेक्स्ट आपला आहे सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट्सचा. हा एक घटक बघू, याच्यानंतर आपण एक ब्रेक घेऊया. ओके, आता बघा, वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत. ओके, आता या न्यूट्रिएंट्सचा अभ्यास डिटेलमध्ये आपण पुढे करणारच आहोत. पण या न्यूट्रिएंट्सचा सोर्स कुठला, न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्वे जे वनस्पतींना लागतात. ओके, तर याच्यामध्ये पहिलं आहे नायट्रोजन. ते जास्त करून कुठून मिळतं वनस्पतीला, ऑर्गॅनिक मॅटरच्या माध्यमातून मिळतं. जोड्या लावायला हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. हा जो चार्ट तुमच्या स्टेट बोर्डामध्ये आहे तसाच आहे. ओके, तिथून जोड्या लावायला प्रश्न तयार होऊ शकतो. पुढे आहे कार्बन. कार्बन कुठून मिळणार आहे, कार्बोनेट्स पासून. सोपं आहे पहिले दोन्ही तरी. त्याच्यानंतर फॉस्फरस बघा कुठून मिळतोय, ऍपेटाइट, अल्युमिनियम किंवा आयनचे फॉस्फेट्स आणि ऑर्गॅनिक मॅटर मधून मिळत असतो. ओके, त्याच्यानंतर पोटॅशियम कुठून मिळतोय, फेल्सपार, अँफी, ऑर्थोक्लेज, फेल्सपार मधला ऑर्थोक्लेज, मायका आणि मायक्रोलाइन. त्याचे सोर्स आहेत. आपण काय बघतोय, वनस्पतींना किंवा पिकांना लागणारे न्यूट्रिएंट्स आणि त्यांचा सोर्स. ओके, पुढे आपला आहे बोरॉन. ते कुठून मिळते, टर्मिलिन. हे लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये आपण बघितलं ना, बोरो ऑल्युमिनो सिलिकेट असतात, ते नावातच बोरो आहे, त्याच्यामुळे बी कुठून मिळतं तुमचं लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर एमओ काय असतं, मॉलिब्डेनम. कुठून मिळते, ऑलिव्हिन पासून मिळते. त्याच्यानंतर क्लोरीन कुठून मिळते बघा, एपेटाइट. ओके, दुसरा आहे म्युरिएट्स ऑफ पोटॅश. इथून सुद्धा तुम्हाला क्लोरीन मिळतं. आणि NaCl मधून तुला क्लोरीन मिळालं पाहिजे, म्हणजे मिठापासून सुद्धा तुम्हाला क्लोरीन मिळतं. त्याच्यानंतर मँगनीज कुठून मिळतं, पायरोलुसाइट आणि मॅग्नेटाइट या दोन्ही पासून तुम्हाला मँगनीज मिळतं. त्याच्यानंतर TiO2 म्हणजे काय, प्रोनाउन्स कसं करायचा, टिटॅनियम ऑक्साईड. ते कुठून मिळतं, रुटाइल पासून मिळतं. आणि बेरियम तुम्हाला बेराइट पासून मिळतं. झिंक कुठून मिळतं, झिंक तुम्हाला मिळतं हॉर्नब्लेंड, ऑलिव्हिन आणि स्पॅलेराइट पासून मिळतं. ओके, आणि पुढे स्मिथ सोनाइट सुद्धा एक प्रकार आहे, त्यापासून सुद्धा ते तुम्हाला मिळतं. ओके, कॉपर कुठून मिळतं बघा, कॉपर तुम्हाला चाल्कोपायराइट, हॉर्नब्लेंड, ऑलिव्हिन, बायोटाइट, ऑगोटाइट आणि क्युपराइट यापासून तुम्हाला कॉपर मिळतं. आणि मॅग्नेशियम तुम्हाला मिळतं हॉर्नब्लेंड, डोलोमाइट, ब्रुसाइट, मस्कोवाइट, बायोटाइट, ओलिव्हिन, सर्पेंटाइन आणि टाल्क यापासून ते तुम्हाला मिळतं. आय नो हे सगळं लक्षात राहणं अवघड आहे, पण जेवढं शक्य तेवढे तरी लक्षात ठेवा. विचारलं जाऊ शकतं, आहे तसा चार्ट आहे, त्यामुळे त्यांना विचारणं सोपं आहे. पुढचं मात्र आता हे मात्र लक्षात असलं पाहिजे बरं का, केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन ऑफ द अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्ट मध्ये कुठलं कुठलं केमिकल कंपोजिशन आहे लक्षात घ्या. सुरुवातीला आपण बघितलं सगळ्यात जास्त कोण आहे, ऑक्सिजन आहे. तो किती टक्के असतो, 49% असतो. त्याच्यानंतर कोण आहे, सिलिकॉन 25%, अल्युमिनियम 7.5%, आयर्न 5%, कॅल्शियम 3% आणि मॅग्नेशियम आहे 2%. आणि याच्यातला पहिले दोन घटक 75%च्या आसपास आहेत, है ना. कुठले, ऑक्सिजन आणि सिलिकॉन. म्हणजे सगळ्यात जास्त घटक कुठले, ऑक्सिजन, सिलिकॉन. आता तुम्हाला हे कॉम्पोजिशन वरती प्रश्न येतो बघा,
हे 3-4 प्रकारे घडतात. कंपोजिशन तुम्हाला ऍटमॉस्फिअर मधलं विचारलं जाईल, ऍटमॉस्फिअर मध्ये कुठला जास्त ऑक्सिजन गॅस आहे तो, त्याचबरोबर क्रस्ट मध्ये विचारलं जाईल आणि फुल अर्थ मध्ये पण विचारलं जाईल. तुम्हाला ऍटमॉस्फिअरचं माहिती आहे, इथं आपण क्रस्ट मध्ये डिस्कस करतोय, फक्त अर्थ क्रस्ट बद्दल डिस्कशन चाललंय. ओके, आता तुमचा कुठला मित्र असेल साई, तर त्याला म्हणा की अरे साई तू सीएम झालायस, ओ साई सीएम बन गया, त्याच्यावर तुमच्या ते लक्षात राहू शकतं. ओ फॉर काय आहे, ऑक्सिजन, एस फॉर सिलिकॉन, ए फॉर अल्युमिनियम, आय फॉर काय, आयन, एफ ई, आणि सी फॉर कॅल्शियम, आणि एम फॉर मॅग्नेशियम. हे 5 तुमच्या इथे लक्षात राहिले पाहिजेत. ओके, आता जो वरचा चार्ट आहे ना, त्यातलं एवढे तरी ऍटलिस्ट लक्षात ठेवा. आपण जे मगाशी बघितलो त्यातलं पोटॅशियम तुम्हाला फेल्सपार पासून मिळतंय. ओके, आणि बोरॉन तुम्हाला टर्मलिन पासून मिळतंय, आणि मॉलिब्डेनम ओलिव्हिन पासून, पोटॅशियम तुम्हाला एपेटाइट पासून मिळतंय. ओके, आणि त्याच्यानंतर क्लोरीन तुम्हाला एपेटाइट किंवा म्युरेट्स ऑफ पोटॅश पासून मिळते, आणि झिंक तुम्हाला हॉर्नब्लेड पासून मिळते. हा एक तरी ऍटलीस्ट छोटा चार्ट तरी लक्षात ठेवा. हा झाला तर मग तुम्ही वरच्या चार्ट कडे जाऊ शकता. ओके, ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुढचं कंटिन्यू करूया.